तर मागच्या 10 वर्षामध्ये इंडियाची जी ग्रोथ झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर इंजिनिअरिंग ही टेक्नॉलॉजी कशी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये काय इव्होल्युशन आलेलं आहे? भारतीय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे खूप वेगाने वाढतंय. मुख्य चॅलेंज असं आहे की नॉन अवेलेबिलिटी ऑफ ट्रेंड स्ट्रक्चरल इंजिनियर्स. कारण गेल्या 30 वर्षामध्ये जवळपास सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे क्रीम होतं दे चेंज सिव्हिल इंजिनिअरिंग टू IT अँड एनी अदर डिपार्टमेंट. त्यामुळे ते एक चॅलेंज आहे. मेजर इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स सध्या काय आहेत, बरोबर, आणि जो डिमांड वाढलेला आहे इंडियामध्ये तर त्याच्या रिलेटेड व्हॉट इज द न्यू स्टेप्स आणि मेजर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वॉटर रिलेटेड. आपलं जेवढं पॉप्युलेशन वाढत असलं तरी पण जे पिण्याचं पाणी आहे ते तेवढंच आहे, 3 ते 4% आहे. तरी 75% ऑफ दिस अर्थ इज वॉटर. तर हे जे आहे हे आपल्याला यूज केल्यानंतर परत रियूज करून, रिसायकल करून, रिचार्ज करून हे इन्फ्रास्ट्रक्चर अडॉप्ट करायला लागणारच आहे इन टाइम टू कम. सो ॲज अ इन्व्हेस्टर कुठले सेक्टर्स सध्या हायली इन्व्हेस्टेबल आहेत, किंवा आपण ॲज अ बिझनेस ओनर कुठे इन्व्हेस्ट करायला हवं, किंवा कुठल्या सेक्टर्सवर फोकस करायला हवं? ॲज अ इन्व्हेस्टर तुमचं काय मत आहे? हायएस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पृथ्वीवर आज जर कुठे होत असेल तर ती भारत देशामध्ये आहे. ज्या वेगाने रोड बनवले जात आहे दॅट इज द नंबर 1 टुडे इन द होल वर्ल्ड. इन्व्हेस्टिंग द राईट एंटरप्रेनर्स जे सोशल एंटरप्रेनर्स आहेत. आणि सोशल एंटरप्रेनर कोण असतो? हु इज शार्प विथ द माइंड विथ अ व्हेरी वॉर्म हार्ट. Profit is not the only motive. Purpose is the priority because of which you look at that direction. डिजिटल वॉटर मॅनेजमेंट हा एक नवीन विषय आलेला आहे. IoT किंवा रिअल टाइम मॉनिटरिंग किंवा AI फोरकास्टिंग ह्याच्यामध्ये खूप स्कोप आता दिसतोय. तर व्हॉट इज दिस न्यू थिंग, म्हणजे हे नवीन काय आहे आणि त्याला जोडून दुसरा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय करू शकतो? हे पहिला जो प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझ्या मताप्रमाणे फॅन्सी आहे. कारण डोंट लुक वॉटर ॲज अ कमोडिटी, लुक वॉटर ॲज अ एसेन्शियल थिंग. माणसाची ती नैसर्गिक गरज आहे. उद्योग यश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी एका विषयाला घेऊन मराठी उद्योजकांचे जे चॅलेंजेस आहेत त्यांना घेतो आणि एका एक्सपर्टला आपण बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेत असतो. आज आपल्याकडे 4 एक्सपर्ट्स आहेत. मी प्रत्येकाची ओळख करून देईलच, पण आपण सगळ्यात आधी सुरू करूया चेतन रायकर सरांबरोबर. ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये आहेत. तर सर, मागच्या 10 वर्षामध्ये इंडियाची जी ग्रोथ झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर इंजिनिअरिंग ही टेक्नॉलॉजी कशी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये काय इव्होल्युशन आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काय फ्युचर आहे ह्याच्यावर थोडंसं एक तुम्ही कमेंट करायला हवं. सर, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे काल आणि आज सुद्धा इव्हॉल्व्ह होत आहे. कारण खूप चॅलेंजेस वाढत आहेत. म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन हे एक चॅलेंज आहे. त्यामुळे भारतीय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे खूप वेगाने वाढतं आहे. मुख्य चॅलेंज असं आहे की नॉन अवेलेबिलिटी ऑफ ट्रेंड स्ट्रक्चरल इंजिनियर्स. कारण गेल्या 30 वर्षामध्ये जवळपास सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे क्रीम होतं दे चेंज सिव्हिल इंजिनिअरिंग टू IT अँड एनी अदर डिपार्टमेंट. त्यामुळे ते एक चॅलेंज आहे. सो त्याच्याकरता इव्होल्युशन होतं आहे. सॉफ्टवेअर्स आर इन्क्रीजिंग बाय द मंथ. असं म्हणजे दर 6 महिन्यात नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत, चांगली सॉफ्टवेअर्स येत आहेत. सो दॅट्स वन लेवल ऑफ इव्होल्युशन. दुसरं म्हणजे लार्ज स्पॅन स्ट्रक्चर्सची डिमांड वाढत चालली आहे. लार्ज स्पॅन ब्रिजेस, लार्ज स्पॅन इंडस्ट्रियल स्ट्रक्चर्स. सो देर इज काइंड ऑफ अ हिडन कॉम्पिटिशन ऑल्सो. अरे तू 125 मीटरचा ब्रिज बनवला काय, मी 150चा बनवला, असं जे चालू आहे. सो दॅट ऑल्सो इज इव्हॉल्विंग. प्रिकास्ट आणि प्रिस्ट्रेस्ड स्ट्रक्चर्स ह्याच्यामध्ये इव्होल्युशन चालू आहे. RMC मध्ये हाय ग्रेड कॉन्क्रीट्स M80, M100 ग्रेड कॉन्क्रीट्स आर बिंग यूज. सो इव्होल्युशन्स आर प्लेंटी. ओके, पण इंडियाचा जर आपण ग्रोथ बघितली आणि कम्पॅरेटिव्ह द इंटरनॅशनल ग्रोथ, फॉर एक्झाम्पल चायना ऑर द डेव्हलप कंट्रीज, हाऊ फार वी आर, म्हणजे आपण किती लांब आहोत त्याच्यापासून आणि कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो? 30 वर्ष आपण मागे आहोत असं वाटतं. अच्छा. पण पुढच्या 10 वर्षात ती गॅप आपण भरून काढू असंही वाटतं कॉन्फिडन्स. कारण आपल्याला ऑपॉर्च्युनिटीजच गेल्या 15-20 वर्षात यायला लागल्यात आणि गेल्या 10 वर्षात तर झंझावातच लागला इन्फ्रास्ट्रक्चरचा. तर त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज आल्या की आपोआप म्हणजे नीड असली की इव्होल्युशन होतच, ग्रोथ होतेच. तसं आहे. आय थिंक मला वाटतं त्यात महत्वाचा एक इन्फ्रास्ट्रक्चर असतो तो म्हणजे वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यासाठी मी सुनील उपलब्ध सरांना दुसरा प्रश्न विचारतोय की मेजर इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स सध्या काय आहेत, बरोबर, आणि जो डिमांड वाढलेला आहे इंडियामध्ये तर त्याच्या रिलेटेड व्हॉट इज द न्यू स्टेप्स युअर इंडस्ट्री इज टेकिंग ते गॅप भरून काढण्यासाठी आणि मेजर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वॉटर रिलेटेड? तर भारत सरकारने 5 वर्षापूर्वी एक योजना राबवली होती अंडर जल जीवन मिशन. तर दॅट वॉज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
प्रायमरीली ड्रिंकिंग वॉटर हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरिता. तर ह्या संदर्भात गव्हर्नमेंटने बरेच पैसे बजेट केलेत. जवळजवळ 1,30,000 कोटी 2019 मध्ये बजेट केले होते. त्यातले बरेच वापरले गेलेत. ग्राउंड लेवलपर्यंत बरंच इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिला आहे. पण इट इज नॉट इनफ स्टील. त्याला आता फक्त पिण्याचं पाणी हे प्रोव्हाइड करणं इज नॉट आजची गरज. आजची गरज ही पण आहे की आपण जे पाणी यूज करून जे वेस्ट करतो हे परत आपल्याकडे रिसायकल करून कसं वापरता येईल ते. कारण की सम टोटल ऑफ वॉटर इज कॉन्स्टंट ऑन दिस अर्थ. आपलं जेवढं पॉप्युलेशन वाढत असलं तरी पण जे पिण्याचं पाणी आहे ते तेवढंच आहे, 3 ते 4% आहे. तरी 75% ऑफ दिस अर्थ इज वॉटर. तर हे जे आहे हे आपल्याला यूज केल्यानंतर परत रियूज करून, रिसायकल करून, रिचार्ज करून हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे बऱ्याचशा डेव्हलप्ड कंट्रीज फॉर एक्झाम्पल सिंगापूरमध्ये जसं त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे की तिकडे 30 ते 40% स्विच ट्रीटेड वॉटर देखील ती लोक पिण्याच्या पाण्याच्या सायकल ह्याच्यामध्ये सिस्टममध्ये हे करतात, मिक्स करतात. तर ही वेळ आपल्याला पण अडॉप्ट करायला लागणारच आहे इन टाइम टू कम. तर ह्याच्याकरता जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो डेव्हलप करणं खूप आवश्यक आहे. प्रायमरीली वेस्ट वॉटर जे आपण इंडस्ट्रीजमधनं किंवा सिवेज ट्रीटेड वॉटर जे आहे हे डायरेक्टली बऱ्याच ठिकाणी तर अजून ती डेव्हलपमेंट झालेली नाहीये. मुंबईत देखील आज पण आपलं सिवेज ट्रीटेड वॉटर आपण समुद्रातच खूप कमी ट्रीटमेंट करून टाकलं जातं. आता प्रोजेक्ट चालू आहेत ज्याच्यामुळे हे होणार आहे. पण हे केल्यानंतर सुद्धा हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्यानंतर सुद्धा हे जे पाणी आहे हे इंडस्ट्रीसाठी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी हे रियूज केलं गेलं पाहिजे. यू कांट यूज ट्रीटेड वॉटर फॉर. तर हा जो गॅप आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा तो भरणं खूप आवश्यक आहे. ओके. पण ग्राउंड चॅलेंजेस काय आहेत किंवा हाऊ इज द पॉलिसी हेल्पिंग हा सेक्टर ग्रो करण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा ग्राउंड चॅलेंजेस काय आहेत ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? ग्राउंड challenges are implementation of whatever policies that have been made. आता फॉर एक्झाम्पल अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इट इज कंपल्सरी टू डू रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठल्याही बिल्डिंग मध्ये. त्याशिवाय तुम्हाला तुमची ओसी किंवा हे मिळत नाही. बरोबर. सो on the ground implementation and ensuring that those norms are met, not on paper but in spirit, so that people get the benefit. आता हे ग्राउंड वॉटर मुंबईत जर बघितलं तुम्ही फक्त तर 2,500 मिलीमीटर आपल्याला रेनफॉल मिळतं दरवर्षी. पण 90% जस्ट समुद्रात ते निघून जातं. तर आपल्याला हे रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय काही पर्यायच नाही त्याला. इन्फ्रास्ट्रक्चर जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण यूज केलं गेलं पाहिजे. खूप एफिशियंटली यूज केलं पाहिजे मला वाटतं. गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर एवढं आहे त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरीली केलं पाहिजे. ज्यांनी म्हणजे हे पॉलिसीज हे केलंय त्यांच्या बिल्डिंग्समध्ये पण ते पहिले दाखवलं गेलं पाहिजे सो दॅट इट इज अ एक्झाम्पल फॉर अदर्स टू फॉलो. आपले एवढे मोठे ब्रिजेसचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, आपले बाकीचे अजून असे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ज्याचे दोज कुड बी हार्वेस्टिंग स्पेसेस फॉर वॉटर, रेन वॉटर. करेक्ट. बिकॉज वी गेट ऑलमोस्ट 2,000-2,500 मिलीमीटर रेंजच्या पलीकडे. तर हे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस. आणि त्याकरता गव्हर्नमेंट मशिनरीने कसं एफिशियंटली हे केलं करता येईल तेवढा जास्त फायदा पब्लिकला होईल. ग्रेट, थँक्यू. सो आपण बिल्डिंग न्यू इन्फ्रास्ट्रक्चर याच्याबद्दल बोलतोय आणि त्याच्यामध्ये 2 सेगमेंट असतात. वन्स यू बिल्ड द इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण इन्फ्रा बनवतो पण त्याच्यानंतर तो मेंटेन आणि मॅनेज पण करावा लागतो, राईट? तर त्यासाठी मी अवधूत वाघ सरांकडे येतो. यू आर इन टू वॉटर मॅनेजमेंट अँड रिसोर्स मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट एखादा इन्फ्रा डेव्हलप केल्यानंतर मॅनेज करण्यासाठी काय चॅलेंज येतात? फॉर एक्झाम्पल त्यांनी आता सांगितलं वॉटर आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू, पण मला वाटतं सगळ्यात मोठा वॉटरचा प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू मी इज लिकेज मॅनेजमेंट इन वॉटर, जे आपण एवढं प्रोसेस करून आणतो ऑर एनी काइंड ऑफ कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट करणं एखाद्या रिसोर्सचं, त्याच्याबद्दल तुम्ही अतिशय कळीचा मुद्दा मांडलाय.
मुख्य म्हणजे सर्वसाधारणपणे, अर्थात प्रत्येक सेक्टरला थोडासा फरक पडतो, परंतु ज्यावेळी समजा 100 कोटीचा प्रोजेक्ट केला तर तो जर मेंटेन करायचा असेल तर साधारण वर्षाला 1%च खर्च येतो. परंतु लोक पुष्कळ प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यामध्ये उत्साही असतात, कारण इट इज अ बल्क साईज, 100 crore. पण त्या मानाने ते 1 कोटी रुपये वर्षाला खर्च करण्यासाठी लोक टंगळमंगळ करतात. आता सुनील जींनी जे सांगितलं, 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक तर पॉलिसी. तुम्हाला सांगतो की पॉलिसीज एकदम परफेक्ट आहेत. अच्छा. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ऑन पेपर एकदम परफेक्ट आहेत. तुम्ही एन्व्हायरमेंटचा विषय काढलात, एनजीटीच्या सगळ्या नॉर्म्स एकदम स्ट्रिंजंट आहेत. तुम्ही आता म्हणालात एसटीपीचा प्रश्न आहे, जे 7-8 एसटीपी मुंबईमध्ये निघतात, अतिशय स्ट्रिंजंट कंडिशन्स आहेत. या सगळ्या असल्या तरी त्या पेपरवर आहेत. या पेपरवरच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या लोक पेपरवर इम्प्लिमेंट पण करतात. उदाहरणार्थ, एखाद्या सोसायटीला कंपल्सरी एसटीपी असेल तर तो एसटीपी लावतात, नाही असं नाही. त्यांना जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे ते करतात, नाही असं नाही. परंतु एकदा ओसी मिळाली की त्यानंतर विषय संपला. उदाहरणार्थ, तुम्हाला ओसी मिळेपर्यंत तुम्ही तुमच्या बाल्कनी ज्या आहेत ना त्या ग्रिलने कव्हर नाही करत, तुम्ही शेडने टाकत. एकदा ओसी मिळाली की मग रात गई बात गई. यासाठी तुम्हाला नुसतं ओसी मिळण्यापर्यंत एसटीपी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कार्यान्वित आहे हे महत्वाचं नाही. त्याच्या पुढे ज्या तुम्हाला सवलती मिळतात, उदाहरणार्थ तुमचा एसटीपी असेल तर तुम्हाला HWD मध्ये सवलत मिळते. तुम्हाला ते पाणी आणखीन मलनिस्सरण जे पैसे म्युन्सिपालिटी घेते त्यातनं तुम्हाला सवलत मिळते. पण ती दरवर्षी तुम्ही करता का? त्याची क्वालिटी स्टँडर्ड चांगली आहेत का? त्याच्यामधनं जे एसटीपी मधनं जे पाणी निघतं ते पाणी तुम्ही तुमच्या सोसायटीच्या गार्डनला किंवा तुमच्या टॉयलेट्स, बाथरूम इतर ठिकाणी यूज करता का? हे पाहण्याची, मॉनिटरिंग करण्याची एकही एजन्सी आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट्स, काही ठराविक सोसायट्या ज्यामध्ये तुमच्या सारखी चांगली माणसं आहेत आणि जे एन्व्हायरमेंट बद्दल सजग आहेत, असे जर काही सोसायटीचे लोक सोडली तर सगळ्यात सावळा गोंधळ आहे. आणि त्याच्यामुळे ह्यामधलं सगळ्यात मोठं चॅलेंज ऑपरेशन आणि मेंटेनन्स आहे. आणि त्यासाठी ते मॉनिटरिंग करणारी एजन्सी आहे. तुम्ही एक व्हेकल घेतली, दर 6 महिन्यानंतर त्याचं PUC करावं लागतं. सरकारने नियम केलेला आहे की जे डिझेल ऑपरेटेड ट्रक्स आहेत ते मुंबईमध्ये तरी 8 वर्षच वापरता येतील, नंतर बाहेर फेकावं लागेल. जसं PUC तुम्ही मॉनिटर करता की तुमच्या मधून मधून चेक होतं, तर तसं काही चेक होतं का या सोसायटीमध्ये? मुख्य म्हणजे एसटीपी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग तर बद्दल काय बोलायचं नाही मला, कारण एकदा ते झालं तर ती सिस्टीम चालू होणार, तुमचं ट्यूबवेल्स रिचार्ज होणार. पण एसटीपी रिक्वायर सम कन्झ्युमेबल्स आणि ते चालवण्यासाठी एक्सपर्टी लागते. हे करण्यासाठी सोसायटीला पैसे द्यावे लागतात. सोसायटी पैसे द्यायलाच तयार नाही. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा एका छोट्या स्तरावर मी बोलतोय. असेच प्रॉब्लेम्स तुम्ही आता जल जीवन निगम बद्दल बोललात. अहो 10 कोटी 20 कोटीचे प्रोजेक्ट येणार. माझ्या गावामध्ये प्रत्येकाला घरामध्ये नळ आला, पाणी आलं, टाकी बांधली, ओव्हरहेड टँक बांधले, खाली मी क्लोरिनेशन प्लांट लावला, फिल्टर लावलं, सगळं केलं. कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले, कॉन्ट्रॅक्टरने चालू केलं. कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरला लिहिलं असेल की 1 वर्ष, 1 वर्षाची सगळ्यांनाच गॅरंटी वॉरंटी असते. 1 वर्ष झाल्यानंतर पुढे काय? त्यामध्ये क्लोरीन कोण घालणार, फिल्टर कोण चेंज करणार, त्याच्यामधला एखादा जर पाईप खराब झाला तर कोण चेंज करणार, नवीन घर जर आलं तर त्या घराला देण्यासाठी जर पाणी लागेल तर यातनं टॅप बरोबर कसा काय काढणार, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या मेंटेन कोण करणार? तर त्याच्याबद्दल सध्या तरी क्लॅरिटी नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल मी बोलतोय, वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यानंतर त्याचं ऑपरेट आणि मेंटेन करायचं आहे. साहेब, ताजमहाल बांधणं कठीण नाही, म्हणजे कठीण आहेच, पण त्याहूनही ताजमहाल सांभाळणं आणि त्याचं व्यवस्था, निगराणी करणं, मेंटेन करणं कठीण आहे. मगाशी रायकर साहेब म्हणाले की ब्रिजेस बद्दल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ब्रिजेस पण तुम्हाला मेंटेन करावे लागतील. हा वाशीचा जो ब्रिज आहे आपल्याला, म्हणजे मानखुर्द वरून वाशीला जो गेलाय, तो होऊन आता मला वाटतं 30-35 वर्ष झाले असतील, जास्त वर्ष झाले असतील. परंतु त्या पिलर्सवर जे ब्रिज गर्डर्स टाकले ते एकेका गर्डरचं वजन 800 टन आहे. आणि ते ज्या पिलरवर बसले त्याच्यामध्ये निओप्रिन बेरिंग्स आहेत, म्हणजे रबरची बेरिंग्ज आहेत. तुम्ही ज्यांनी सुरुवात केली त्याने ते निओप्रिन बेरिंग्ज वगैरे लावले, परंतु नियमानुसार विथिन 1 इयर, म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला डिस्ट्रेसिंग करावं लागतं. म्हणजे तो संपूर्ण ब्रिज वर करावा लागतो. त्याच्यामध्ये ते निओप्रिन बेरिंग्स मध्ये जे स्ट्रेसेस आहेत ते रिमूव्ह करावे लागतात आणि परत ठेवावे लागतात. देन इट विल लास्ट फॉर इयर्स टुगेदर ऑर एजेस टुगेदर.
पण जर इथे कोणी हे केलं नाही, विसरून गेला, तर ते निओप्रीन बेरिंग जर खराब झाले तर तुमचा जो वरचा जो गर्डर आहे तो पिलरला टच होईल. तर हे जे छोटे छोटे मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. एके ठिकाणी म्हटलेलं एक युद्ध एका खिळ्यामुळे हरलं गेलं. घोड्याच्या नाल्यामध्ये एक खिळा होता, तो खिळा निखळला, त्याच्यामुळे त्याचा ती नाल निखळली म्हणून तो घोडा लंगडायला लागला म्हणून त्याच्यावरचा जो सरदार होता तो पडला. सरदार पडल्यानंतर इतरांमध्ये घबराट झाली आणि युद्ध हरलं. तर त्याच्यामुळे मेंटेनन्स जरी या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर मधला एक खेळा जरी असला तरी तो अतिशय महत्वाचा आहे. युद्ध जिंकणं किंवा हरणं हे मेंटेनन्सवर अवलंबून. साहेब, एक मी इकडे ऍड करीन. वाघ साहेबांनी जे मेंटेनन्स आणि याच्या पुढचं जे सांगितलं, तर आता टेक्नॉलॉजी आजकाल खूप रॅम्पंटली अवेलेबल आहे आणि ती इकॉनॉमिकल देखील आहे. जसं इंडस्ट्रीमध्ये आता मॉनिटर करतात की त्यांचं पोल्युशन किती आहे आणि ते रिपोर्ट केलं जातं NGTला किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल बोर्डला. अशा सिमिलर गोष्टी ह्या STP साठी पण करू शकतात. कारण की आता हे जे नवीन STPs होणार आहेत ह्यांचं ऑनलाईन आपल्याला इनकमिंग सिवेज आणि आउटगोईंग वॉटर, ट्रीटेड वॉटर ऑनलाईन ह्याचं हे ऑनलाईन आपल्याला ॲज Analysis. इन पब्लिक डोमेन ह्या गोष्टी असणार आहेत. IoT वापरून वगैरे करू शकतो. येस, इट विल बी ऑपरेट. तर एक सिमिलर जर हे ॲट अ सोसायटी लेवल जरी हे केलं थ्रू सम सिस्टम वेअर गव्हर्नमेंट मेक्स इट कंपल्सरी की तुम्ही या सिस्टीम लावल्याच पाहिजे आणि ते एका सेंट्रल ह्याला लागले पाहिजे, तर नाही त्या गोष्टी कंट्रोल पडेल. बेसिकली So- कसं आहे की कुठची पण सिस्टीम आहे ना ती करण्यासाठी इकॉनॉमी हा बेस्ट आहे. जर एखादी गोष्ट परवडत नसेल तर लोक करणार नाहीत आणि तुम्ही त्यांना कंपल्सरी करू शकत नाही. इकडे 500 स्क्वेअर फूटच्या होऊन जास्त जर आपली एके ठिकाणी म्युन्सिपालिटी म्हणते की 500 स्क्वेअर फूट होऊन जर कमी जागा असेल तर आम्ही असेसमेंट टॅक्स घेणार नाही. सर्व फ्री बी चाललेलं आहे. सर्वांना फुकट पाणी पाहिजे, फुकट इलेक्ट्रिसिटी पाहिजे, असेसमेंट फ्री पाहिजे. 25 वर्षानंतर बिल्डिंग कोसळली तरी फुकट रिडेव्हलपमेंट पाहिजे. अशामध्ये मला असं वाटत नाही, एक्सेप्ट ह्यूज सोसायट्या ज्या आहेत, रिच पीपलच्या सोसायटी तिकडे होईल, परंतु सर्व कमर्शियल मध्ये सुरू केलं पाहिजे. म्हणजे फक्त ऑर्गनाइज सेक्टरला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही At फक्त least- ऑर्गनाइज सेक्टरला पकडणार, म्हणजे जे लॉ अबाइडिंग आहेत त्यांनाच पकडणार. परंतु जे लॉ अबाइडिंग आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 10% आहे. जे लॉ अबाइडिंग नाही आहेत, अनऑर्गनाइज, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 90% आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही 10% शहर स्वच्छ करणार आणि 90% अस्वच्छ करणार, मग ते 10%चा उपयोग काय? तर तसं नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट होतं नियमानुसार, हा. तुमच्या सोसायटीमधलं, तुमच्या कुठच्या पण सोसायटीमध्ये ज्याप्रमाणे ऑडिट होतं अकाउंटचं होतं की नाही, तिकडे चार्टर्ड अकाउंटंट सही करतात ना, तसे तुम्ही चार्टर्ड इंजिनियर्स आहेत ना, ते चार्टर्ड इंजिनियर्स तुम्ही तयार करा, त्यांना स्पेशालिटी ट्रेनिंग द्या आणि लेट देम गो अँड चेक वन्स इन अ इयर, डझंट मॅटर, लेट देम चार्ज ₹1000 अँड लेट देम टेक अ पोर्टेबल इक्विपमेंट टू मेजर द BOD, COD, त्याच्यामधला जो नायट्रोजन आहे तो. मग त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन बिनलाईन करायची गरज नाही, बिकॉज इट्स व्हेरी कॉस्टली. पण मी असं म्हणतो वर्षातनं एकदा जाऊन त्या STPचं जे हे चालू आहे की नाही ते बघायला, काय त्याने ऍट रॅन्डम जायचं, चेक करायचं, जो रिझल्ट आहे तो टेम्पर प्रूफ असला पाहिजे आणि तो त्यांनी डायरेक्टली त्या साईटला हे करायचं. किंबहुना अशी इक्विपमेंट आपण तयार केली पाहिजे की जी टेम्पर प्रूफ आहेत आणि त्यातनं घेतलेलं सॅम्पल हे डायरेक्टली ऑनलाईन गव्हर्नमेंट द्यायला जाईल, म्हणजे कोणाला काही करता येणार नाही. मला वाटतं ही सगळ्यात स्वस्त आणि मस्त होईल. परंतु आपण जे ऑनलाईन वगैरे आहे ते ह्यूज सेक्शनला ठीक आहे, परंतु ज्या छोट्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये एवढं इन्स्ट्रुमेंटेशन करणं प्लस त्याचा परत मेंटेनन्स आलाच की. सर, आपण जो मुद्दा मेंटेनन्सचा म्हणताय, माझं एक ह्याच्यामध्ये थॉट प्रोसेस आहे की 2000 रुपयाचं आपण एखादं किचन इक्विपमेंट घेतलं तरी त्याला सुद्धा मेंटेनन्स मॅन्युअल येतो. हो. 2 कोटीचा फ्लॅट घेतो, त्याला मेंटेनन्स मॅन्युअल का नाही येत? तर ते जर मेंटेनन्स मॅन्युअल सोसायटीला देणं हे जर कंपल्सरी केलं तर आय थिंक लॉट ऑफ प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व. आणि हे करणं कठीण नाही कसं आहे, अतिशय या सोपं आहे. लोकशाहीमध्ये काही कंपल्सरी करता येत नाही, पहिली गोष्ट ठेवा. काही कंपल्सरी सर, नाही. इथे आपण structural voting audit compulsory आहेच ना, सर. voting compulsory करू शकत नाही, टॅक्स भरण्याची प्रायमरी रिक्वायरमेंट आपण करत नाही, त्यामुळे कंपल्सरी काही होत सर, नाही. जसं पण तुमची- स्ट्रक्चरल ऑडिट आहे ना, हे- तसं प्रत्येक गोष्टीचं एक मेंटेनन्स मॅन्युअल Exactly. सोसायटीला ते दिलं म्हटलं, तर इट विल right. हॅपन. सर, तुम्हाला आठवलं का काही वर्षापूर्वी मला असं आठवतं की समवेअर इन 91-92 त्याच्या आधी एनर्जी ऑडिट कंपल्सरी नव्हतं. हो. एनर्जी ऑडिट कंपल्सरी नव्हतं. उदाहरणार्थ, इफ यू आर अ स्टील मॅन्युफॅक्चरर तर तुम्ही 1 टन स्टील मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती एनर्जी वापरता याचं काही हे नव्हतं. पण त्यानंतर हे एनर्जी ऑडिट कंपल्सरी आलं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या
अॅन्युअल रिपोर्टमध्ये लिहावं लागतंय की हाऊ मच एनर्जी यू आर कन्झ्युमिंग अँड व्हॉट इज द प्रोडक्शन यू आर Production. सो पर टन प्रोडक्शन आणि एनर्जी ह्याचं कॉम्बिनेशन करून ते करायला लागलं. त्यामुळे लोक एनर्जीला सिरियसली घ्यायला लागली. मला असं वाटतं की ह्या प्रकारे एन्व्हायरमेंट तुम्ही काय करता, उदाहरणार्थ एखाद्या सोसायटीने सोलार पॅनल लावले, गिव्ह देम सम क्रेडिट. इफ दे आर कन्झ्युमिंग लेस इलेक्ट्रिसिटी, गिव्ह देम सम क्रेडिट. इफ दे आर नॉट युटिलायझिंग मच वॉटर फ्रॉम म्युनिसिपल रिसोर्सेस, गिव्ह देम सम क्रेडिट. If they are using their own borewell, give them some credit. If they are reusing their own, sewage, give them some credit. अशा प्रकारे केलं आणि त्यांना जर आपण म्हणजे सरकारने जर प्रोत्साहनपर भत्ते दिले म्हणजे मॉनिटरी दिले तर फायदा होईल. बघा सर, आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं जे पाणी आहे ना, पिण्याचं पाणी, त्याची पर मीटर क्यूब मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट खूप आहे. जर तुमची सोसायटी तेवढं वाचवत असेल तर तेवढे पैसे तुम्हाला देऊन टाका ना, काय फरक पडतोय. करेक्ट. बरोबर. तर जी लोक चांगली लोक आहेत ना, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जर प्रोत्साहन दिल्यानंतर सुरुवातीला लहान मुलाला कसं आपण शिकवताना एखादं चॉकलेट द्यायचो, नंतर चॉकलेट दिल्यानंतर त्याला अभ्यासाची सवय लागते. एकदा सवय लागली की मग चॉकलेट द्यायची गरज नाही. तर मला असं वाटतं की सुरुवातीला गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह देऊन या सर्व गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर लोक डेफिनेटली ह्या पद्धतीला सहकार्य करतात. अजून एक गोष्ट आहे की अवेअरनेस जो आहे हा तुमच्या आमच्यासारख्या लोकांना ह्या माध्यमातून मला वाटतं आपण Yes. पसरवलं गेलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा फ्लॅट विकत घ्यायला जातो तेव्हा आपण बाल्कनी मधलं व्ह्यू बघतो किंवा अम्युनिटीज बघतो, स्विमिंग पूल आहे की नाही बघतो. पण कुणीही विचारत नाही बिल्डरला की बाबा तुमची सिवेजची काय हे आहे, तुम्ही बाकीचं काही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं की नाहीये, किती इनफ. तो पण एक महत्वाचा विषय तर आहे. तो एक आहे. जोपर्यंत आपली जागृतता हे होत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत सो मुव्हिंग फॉरवर्ड, आपण आता आय विल आस्क नेक्स्ट क्वेश्चन टू अग्निल राज रथाडे सर. सर, तुम्ही मल्टिपल बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता आणि आपण आता उद्योग यशमध्ये इंडिया ग्रोथ स्टोरी किंवा इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे ग्रो होत आहे त्याच्यातनं व्हॉट इज द फ्युचर ऑफ इंडिया किंवा ॲज अ बिझनेस ओनर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ने काय आपल्याला ग्रोथ मिळणार आहे त्याच्यावर आपण बोलतोय. सो ॲज अ इन्व्हेस्टर कुठले सेक्टर्स सध्या हायली इन्व्हेस्टेबल आहेत किंवा आपण ॲज अ बिझनेस ओनर कुठे इन्व्हेस्ट करायला हवं किंवा कुठल्या सेक्टर्सवर फोकस करायला हवं? ॲज अ इन्व्हेस्टर तुमचं काय मत आहे सर? मी भरपूर वर्ष अगोदर ना न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर, टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर एक चांगली हेडलाईन वाचलेली की भारत देशाच्या प्रगतीसाठी बिपासाची गरज आहे. अच्छा. बिपासा म्हणजे बिजली, पाणी और सडक. आणि जर ह्या 3 क्षेत्रांना जर आपण डेव्हलप केलं तर देशाची प्रगती होईल. कारण कुठच्याही देशाच्या प्रगतीमागे इन्फ्रास्ट्रक्चर प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. बिजली, पाणी आणि सडक डेव्हलप करण्यासाठी जी सामग्री लागणार आहे किंवा टेक्नॉलॉजी लागणार आहे किंवा पैसा लागणार आहे, तर इट इज ऑलवेज द नेचर ऑफ द ग्लोबल डेव्हलपमेंट झोन की रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल डेव्हलप इंडिया ॲज अ कंट्री. ज्या देशामध्ये जो डेव्हलपिंग देश असतो त्याच्यामध्ये मॅनपॉवर आणि टेक्नॉलॉजी, मॅनपॉवर असतो त्या डेव्हलपिंग देशाचा, परंतु पैसा आणि टेक्नॉलॉजी येतो डेव्हलप देशांकडनं. बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफरची जी कॉन्सेप्ट साधारणतः 20-25 वर्षा अगोदर भारतामध्ये जी राबवली गेली, त्याच्यामुळे काय झालं, द कंपनी दॅट मेक्स द कार बिल्ड्स द रोड. कारण रोड असलो तर गाडी चालेल ना. तर इनडायरेक्टली जे फंडिंग आलेले त्या फंडिंगचे मेजर इन्व्हेस्टर्स असायचे कार कंपनीजचे ओनर्स किंवा कार कंपनीज. इट इज अ इकॉनॉमिक फॅब्रिक विच गेट्स स्टिच्ड ॲज अन इकोसिस्टम अक्रॉस द वर्ल्ड अँड दॅट फॅब्रिक विल बिल्ड अ नेशन. लोकांना कस्टमर्स हवेत. भारतामध्ये जे आपल्या भारत देशाचं जे श्राप होतं आबादी, तीच आज आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद झाली. भारत सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये 100 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये. आणि इट इज सेड इकॉनॉमिकली दॅट इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल. जर तुम्हाला देश डेव्हलप करायची जर गरज झाली तर जो पैसा 20 लाख कोटी वार्षिक जर खर्च होणार आहे तर तो पैसा कोणाकडे जाणार आहे? जनतेकडे जाणार आहे. पूर्ण जगाला भारत देश एक लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज दिसतोय. आणि आज जो चायनाचा प्रॉब्लेम झालेला आहे इतर देशांबरोबर, तो आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे. जो इन्व्हेस्टमेंट चायनाकडे गेलेला तो आता फिरतोय भारत देशाकडे. तर पुढचे 50 वर्ष जे आहेत ना ते भारत देशाचे मानले जात आहेत आणि त्या ताकदीचा वापर आपण करू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. आणि ते घडतंय. फॉर एक्झाम्पल वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सगळ्यात मोठी गरज जी लोकांची आपल्या देशात जी आहे ते पाण्याची आहे. त्याच्यानंतर बिजली, त्याच्यानंतर रोड येतं. पण रोड जर कनेक्ट केलं तर या दोन्ही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. 1995 मध्ये
जे गोल्डन क्वाड्रँगल म्हणत होते लोकांना, म्हणजे आपण नेटवर्किंग ऑफ रिव्हर जर केलं, नेटवर्किंग ऑफ वॉटर सिस्टम जर केली, तर जे अनइव्हननेस आहे भारत देशामध्ये, असे अमुक जागा आहेत जिथे एक्सेस पाण्यामुळे लोक मरतात आणि असे अमुक जागा आहेत जिथे पाणी नाही म्हणून लोक मरत आहेत. तर ह्याला बॅलन्सिंग करण्यासाठी जे पाण्याचं नेटवर्किंग चालू केलेलं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी ते सुरू केलेलं, ज्याला आपण गोल्डन क्वाड्रँगल म्हणतो, वॉटर रिव्हर नेटवर्किंग ऑफ द कंट्री. प्रत्येक प्रगतीशील देशामध्ये त्यांचा बॅकबोन असतो एक वॉटर सिस्टम, एक वॉटर सोर्स, आणि तो वॉटर सोर्स भारतामध्ये अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड असल्यामुळे तुम्हाला सांगताना आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. हे जे पहिलं जे काम दिलं अटल बिहारींनी ते आपल्या एका मराठी माणसाला दिलं, सुरेश प्रभूंना. बरोबर. ही वॉज द गोल्डन मॅन फॉर वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द कंट्री. तर आपल्याला अभिमान आहे या गोष्टीचा. सुरेश प्रभू साहेबांना ते कार्य मिळालेलं. परंतु रिव्हर नेटवर्किंग किंवा वॉटर नेटवर्किंगमुळे जी प्रगती होते आज भारत देशाची, दॅट इज प्रचंड. हायएस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पृथ्वीवर आज जर कुठे होत असेल तर ती भारत देशामध्ये. ज्या वेगाने रोड बनवले जात आहेत, दॅट इज द नंबर 1 टुडे इन द होल वर्ल्ड. प्रगतीशील देशांची पंचायत अशी आहे की जे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर हवे होतं ते ऑलरेडी आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट नसली की त्या देशामध्ये मंदी येते. म्हणून युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये जे मंदीचे जे चलन आपण पाहतोय ते त्या कारणामुळे, आणि भारत देशाची जी प्रगती होणार आहे ते ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमुळे. म्हणून वॉटर, पॉवर, रोड याशाशी निगडीत बिझनेसेसमध्ये प्रचंड स्कोप आहे. ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर माझं इंटरेस्ट जे आहे ते एनर्जीमध्ये आहे आणि वॉटर मॅनेजमेंटमध्ये आहे. म्हणून वी आर इन टू वॉटर स्टोरेज सिस्टम्स वेअर वी मॅन्युफॅक्चर वॉटर टँक्स फ्रॉम 15,000 लिटर्स टू 2 crore लिटर्स. ज्या कामामध्ये इम्पॅक्ट असतं, जिथे सामाजिक कल्याण होऊ शकतं, जिथे जनकल्याण असतं, त्या क्षेत्रांमध्ये मला आवड आणि निवड असते नेहमीच. आय एम एन इम्पॅक्ट एंटरप्रेन्योर. आणि पाण्याचं महत्त्व माझ्यापेक्षा जास्ती कोण सांगू शकतं? माझं बालपण अनेक लोकांचं असेल कदाचित, पण माझं बालपण अशा घरामध्ये निघालं जिथे 18 वर्ष माझ्या घरामध्ये नळ नव्हता, आणि एका नळावर 16 कुटुंब पाणी भरायचं, आणि जे आपण भांडणं पिक्चरमध्ये पाहतो ते मी जगलोय. एका नळामध्ये जर 16 लोक, 16 गुणिले मिनिमम 5, 7-8 होते पण मिनिमम 5, तर एवढ्या लोकांचं पाणी एका नळातनं यायचं. म्हणजे तुम्ही समस्या पहा. तर लाईफ इज ऑल अबाउट कनेक्टिंग द डॉट बॅकवर्ड्स, जसं स्टीव्ह जॉब्स म्हणतो, बट आय ॲड टू दॅट अँड ऑल्सो टू द डॉट्स कनेक्टिंग फॉरवर्ड्स. तर life takes you to situations where you automatically become a part of the ecosystem of infrastructure development. तर पॉवर आणि वॉटर हे 2 माझे क्षेत्र आवडीचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आता सुनील उपलब्ध आहेत, ते वॉटर टँक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये, तर वी आर वर्किंग टुगेदर. त्याच प्रकारे आता आम्ही एनर्जीच्या सेक्टरमध्ये येतोय, कारण पॉवर कन्झम्पशन आणि पॉवर रिक्वायरमेंट ही देशाची भरमसाठ गरज आहे. तर दिस आर द एरियाज इन विच वी आर बॅकिंग आणि इन्व्हेस्टिंग द राईट एंटरप्रेन्योर्स, जे सोशल एंटरप्रेन्योर्स आहेत. आणि सोशल एंटरप्रेन्योर कोण असतो? हु इज शार्प विथ द माइंड, विथ अ व्हेरी वॉर्म हार्ट. प्रॉफिट इज नॉट द ओनली मोटिव्ह, पर्पज इज द प्रायोरिटी बिकॉज ऑफ विच यू लुक ॲट दॅट डायरेक्शन. आणि मला असं वाटतं की अवधूत वाघ साहेब असतील किंवा चेतन रायकर साहेब असतील, दीज आर द पीपल, सुनील उपलब्ध साहेब असतील, दीज आर द पीपल हु आर बिल्डिंग द नेशन. तर माझं लोकांना असा आग्रह आहे की अशा लोकांबरोबर जुडावं इन व्हेरियस फॉर्म्स, आणि हातभार लावून देशाच्या प्रगतीमध्ये वेग आणावा. 20 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट होणार आहेत दरवर्षी, आणि हे जनकल्याणचे मिशन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. अँड इन दॅट आय एम लुकिंग ॲट पीपल लाईक मिस्टर चेतन रायकर, लाईक मिस्टर सुनील उपलब्ध, लाईक अवधूत वाघ साहेब, वेअर आय कॅन जॉईन विथ देम ॲज अ टीम मेंबर अँड इन्क्रीज द स्पीड ऑफ डेव्हलपमेंट. याच्यामध्ये मला फक्त एक म्हणे, रायकर साहेबांचं स्ट्रक्चरल आणि तुमचं टँक कन्स्ट्रक्शन यामध्ये एक फक्त जोडावंसं वाटतं की जिकडे थिक पॉप्युलेशन आहे, मुंबई, पुणे वगैरे, तर तिकडे ओव्हरहेड टँक्सपेक्षा अंडरग्राऊंड टँक्स हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यासाठी की जागा जात नाही. तुम्ही अंडरग्राऊंड टँक एकदा बनवलेत की त्याच्यावर गार्डन तयार करता येतं. मुंबईमध्ये असे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अगदी बी वॉर्डमध्ये, सी वॉर्डमध्ये हँगिंग गार्डन सगळ्यात मोठं हे आहे. तर गव्हर्नमेंटच्या ज्या प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंडचा जर आपण यूज करू शकलो ॲज अ पॉलिसी, आणि तिथे जर अंडर वॉटर टँक्स बांधू शकलो आणि त्याच्यावर पुन्हा प्लेग्राऊंड करा, मुलांनी खेळा, काय हरकत नाही आहे. तर त्या सिस्टीमचा तुम्ही स्ट्रक्चर एवढं उभं करायचं, वर एवढे मोठे मोठे टँक बांधायचे, ते कॉस्टली पण आहे, कठीण पण आहे. त्यापेक्षा हे अधिक फायदेशीर पडतं असं मला वाटतं. मला अजून एक गोष्ट जोडायची आहे याच्यामध्ये. लोकांना कदाचित कल्पना नसावी की आज द बिगेस्ट वॉटर गजलर आर डेटा सेंटर्स.
डेटा सेंटर्समध्ये जेवढ्या पाणीचं कन्झम्पशन होतं तेवढं दुसऱ्या कुठच्याही मॅन्युफॅक्चरिंग किंवा दुसऱ्या कुठच्याही ऍक्टिव्हिटीमध्ये होत नाही. हे कदाचित लोकांना माहीत नसावं. वन ऑफ द मॅन्डेटरी नॉर्म्स सरकारचं फॉर डेटा सेंटर्स इज तुम्ही तुमच्या पाण्याची प्रोव्हिजन स्वतः करायची, कारण त्यांचं प्रायोरिटी असते सिटीजन्स, लोकसंख्या गव्हर्नमेंटची प्रायोरिटी असते. तर वॉटर मॅनेजमेंट हे डेटा सेंटरला परमिशन द्यायची एक मेजर क्रायटेरिया आहे. आणि प्रत्येक डेटा सेंटरमध्ये वाघसाहेब सांगायला आवडेल की प्रत्येक डेटा सेंटर पाण्याचं प्रोव्हिजन जे आहे ना ते त्यांच्या स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या खाली करतं. कारण जमीन इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह रिसोर्स आणि त्या जमिनीच्या खाली जर तुम्ही पाण्याचं प्रोव्हिजन ठेवलं आणि दिस वॉटर इज नॉट ओनली वॉटर स्टोरेज बट दी होल इकोसिस्टम ऑफ द ट्रॅव्हल ऑफ दॅट वॉटर, रिसायकलिंग ऑफ दॅट वॉटर. कारण डेटा सेंटरसाठी सगळ्यात नंबर 1 खर्च असतं वॉटर आणि सेकंड आहे पॉवर. लोकांना कदाचित हे माहीत नसेल. जे आपण हे पॉडकास्ट पाहतोय, जे आपण टेक्नॉलॉजी यूज करतोय, जे आपण मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर करतोय, या सगळ्यांचं बॅक ऑफिस मेंटेनन्स जे असतं ना ते डेटा सेंटर करतं. आणि या डेटा सेंटरमध्ये पॉवर आणि वॉटरचं एवढं कन्झम्पशन आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पाणी जमिनी खाली असतं आणि द लेटेस्ट STP मॅनेजमेंट सिस्टम, वॉटर प्युरिफिकेशन, वॉटर रिसायकलिंग, वॉटर मॅनेजिंग एफिशियंटली जर कुठच्या क्षेत्रामध्ये आज होत असेल तर दॅट इज डेटा सेंटर्स. आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांच्या इनपुट्स, चेतन रायकर साहेबांच्या लोकांसारखे इनपुट्स, कारण स्ट्रक्चरवरच सगळं काय अवलंबून असतं. स्ट्रक्चर फक्त जमिनीच्या वर नसतं, तर हल्ली त्याच्यापेक्षा मोठं स्ट्रक्चर झाडासारखं, झाड जेवढं टॉल जातं तेवढं खोल असतं. त्याच प्रकारे खालचं जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे जे रायकर साहेबांच्या संस्थेसारख्या संस्था करतात, दॅट इज हॅपनिंग सो ब्युटिफुली दॅट इट इज रिदमिक. आणि सरकार हळूहळू म्हणजे डिसेंट्रलायझेशन करते. लोक काय करू शकतात आणि उद्योजक काय करू शकतो याचे नियम मांडले जात आहेत. तर डेटा सेंटर लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला स्वतःचं पॉवर अरेंज करावं लागतं, स्वतःचं पाणी अरेंज करावं लागतं आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली डिसिजन्स घेतले जातात, ज्याचा फायदा फक्त त्या डेटा सेंटरला नसतो तर आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटलला सुद्धा होतं. भारत देशाची आबादी 18% आहे जगाच्या पॉप्युलेशनमध्ये आणि भारत देशाकडे फक्त 4% वॉटर रिसोर्सेस आहेत. तर 4%च्या फ्रेश वॉटर रिसोर्सेसमध्ये एवढी लोकसंख्या हँडल करणं, 140 कोटींना हँडल करण्यासाठी जर आपण मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फक्त चर्चा न करता इम्प्लिमेंट नाही केलं तर द नेक्स्ट वॉर इज गोइंग टू बी वॉटर. कारण दॅट इज लिक्विड गोल्ड. आणि ते आपण 2 राज्यामध्ये पाहतोय. मला त्या राज्यांचं नाव नाही घ्यायचंय, पण हिस्टॉरिकली मागच्या 40-45 वर्षापासून ते 2 राज्य भांडतायत फॉर पाणी. आता हे 2 राज्य देशातली आता अनेक देश भांडायला सुरू करतील पाण्यासाठी. तर इट इज नॉट द क्वेश्चन ऑफ द कॉस्ट ऑफ द रिसोर्स, इट इज द क्वेश्चन ऑफ मेंटेनिंग द रिसोर्स. कारण रिसोर्सच नसलं तर तुम्ही पैशाने विकत तरी काय घेणार. ग्रेट. नाही, पाणी हे जीवनावश्यक आहे. त्याच्यामुळे त्याला यू कांट हॅव टॅग, यू कॅनॉट लिव्ह विदाउट दॅट. सो मी चेतन रायकर सरांकडे येतो. तर तुम्ही 50 वर्ष हा व्यवसाय करताय किंवा ह्या सेक्टरमध्ये आहात आणि बरेच तुमच्याच फील्डमधले लोक आपल्याला पाहतायत. सो ॲज अ वेटरनरी बिझनेसमन इन दिस एरिया, 2 गोष्टी. एक तर इंडिया इज अ व्हेरी कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट. आपल्याला चांगले स्ट्रक्चर्स पण बनवायचे आहेत, आपल्याला ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण बनवायचे आहेत आणि आपल्याला ते फास्ट पण बनवायचे आहेत. तर ह्या 3 चॅलेंजेसवर तुम्ही कसं काम करता? व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स किंवा एखादं एक्झाम्पल फ्रॉम एनी रिअल लाईफ सिच्युएशन? 3 गोष्टी म्हणजे आता राजेश सरांनी जे सांगितलं की डेटा सेंटर्स, म्हणजे आम्ही आज 8 ते 10 डेटा सेंटर्समध्ये आहोत आणि ही पिनपॉइंटेडली पॉइंटेड आउट की डेटा सेंटरचे चॅलेंजेस काय आहेत. तर कॉस्टच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा वी केटर टू द नेसेसिटीज ऑफ लाईफ, म्हणजे अन्न वस्त्र निवारापैकी निवारा आम्ही केटर करतो. त्यामुळे वी आर कॉस्ट सेन्सिटिव्ह. नंतर तुम्ही इटालियन मार्बल घरात लावाल त्याची किंमत कोणी विचारायला जात नाही, पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आली बाबा ती कमी झालीच पाहिजे, असं जे एक थॉट प्रोसेस आहे. सो वी आर ऑलवेज कॉम्पिटिंग विथ कॉस्ट अँड टाइम ऑल्सो. त्यामुळे प्रिकास्ट इंडस्ट्री ही वाढत चालली कारण ट्रेंड लेबर इज अ चॅलेंज. म्हणजे ट्रेंड स्ट्रक्चरल इंजिनियर ऑल्सो इज अ चॅलेंज. रिटेनिंग अ ट्रेंड स्ट्रक्चरल इंजिनियर इज अ चॅलेंज. सो ट्रेंड मॅन पॉवर नाही, त्यामुळे ऑटोमेशन इज अ नेसेसिटी. इट हॅज बिकम अ नेसेसिटी. त्यामुळे प्रिकास्ट इंडस्ट्री ही वाढीत चालली. प्रिस्ट्रेस इंडस्ट्री मी मगाशी म्हणालो तसं वाढीत चाललं आहे. कॉस्ट कमी करण्यासाठी इनोव्हेटिव्ह मटेरियल्स याचा वापर अतिशय म्हणजे नेसेसिटीच झालेला आहे. पण त्यात सुद्धा त्याची फायर रेजिस्टन्स बघायला लागतो. मी आता परवा हाँगकाँगमध्ये जी दुर्गती झाली
तशी आर वी वेटिंग फॉर दॅट टू हॅपन इन द हाय रायझेस दॅट वी आर कन्स्ट्रक्टिंग इन मुंबई टुडे? म्हणजे आर वी इक्विप्ड? मगाशी सर आपण मेंटेनन्सवरती बोललास, तर फायर फायटिंग इक्विपमेंटचा मेंटेनन्स होतो का? कोण चेक करतं? सो हे जे आपण कॉस्ट सेन्सिटिव्ह म्हणताय, इट्स अ एव्हर ग्रोईंग चॅलेंज टू सिव्हिल इंजिनिअरिंग अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा आहेच आम्हाला. आणि नॉन अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर हा आहे. इनोव्हेटिव्ह मटेरियल्स विदाउट डुईंग एक्सटेन्सिव्ह टेस्टिंग वापरलं जातं. वापरल्यानंतर पुढे काय, म्हणजे ते मटेरियल 10 वर्ष चालणार असेल आणि बिल्डिंग 100 वर्ष चालणार असेल, तर 10 वर्षांनी ते रिप्लेस कसं करता येईल तुम्हाला? सो इज अ चॅलेंज. मग जसं मी नेहमी म्हणतो की आपलं शरीर मरतं म्हणजे काय, शरीरातले बरेचसे ऑर्गन तेव्हा नीट चालू शकत असतात. अजून 20 वर्ष 30 वर्ष एक ऑर्गन बंद होतं. तसं स्ट्रक्चर सुद्धा अख्खं स्ट्रक्चर एकाच वेळेला बाद होऊ शकतं का? अशा टाईपची जर टेक्नॉलॉजी केली तर इट विल बिकम सस्टेनेबल. अजून एक सर मला मुद्दा सांगायचा वाटतो की चांगला मुद्दा मांडला तुम्ही. तुम्ही मगाशी खेळाचं उदाहरण दिलं त्याला रिलेटेड आहे. सर दुसरं कसं आहे की आपण डी अर्बनायझेशन किंवा शहरीकरणाच्या विरोधात काहीच करत नाही आहोत असं वाटतं कुठलाही पॉलिटिशियन ह्याच्यावरती. म्हणजे आता एकच उदाहरण घ्या ना, म्हणजे 2 महिन्यापूर्वी का महिन्याभरापूर्वी एक हे आलं बातमी की आपण आता बँड्रामध्ये हायकोर्ट नवीन इमारत अख्खी उभी करणार आहोत. वाय इन बँड्रा? एअरपोर्ट नव्या मुंबईला नेलत ना, मग हायकोर्ट इन या की तिथे 500 एकराचा कॅम्पस घ्या, तिथे चांगलं बांधा. सगळी कोर्ट्स एकाच ठिकाणी. आज वकील धावत असतात. कच्च्या कैदेतनं त्या कैद्याला नेण्यासाठी पोलिसांना स्वखर्चाने त्याला टॅक्सीत घालून न्यायला लागतं. या सगळ्या सिस्टीम तुम्ही तिकडे 500,000 एकराचा कॅम्पस तिकडे का नाही बनवत? मुंबईवरती काय लोड कमी होणार आहे? फक्त साऊथ मुंबईवरचं लोड कमी करायचं तुम्हाला? बँड्रा इज ऑलरेडी सो कंजेस्टेड. BKC मध्ये संध्याकाळी 5 वाजता जाऊन बघा, कितीतरी जन्मांची पापा आठवतात की काय केलंय. सो आय एम सेइंग अशा टाईपचं जर थोडासा लॉंग टर्म विचार केला, म्हणजे 25 वर्षानंतर मुंबई कुठे असणार बाबा? कोस्टल रोड बांधा, सगळं इट्स व्हेरी रिक्वायर्ड. पण आज अटल सेतू बांधलात, त्याची ऑक्युपन्सी काय आहे? 1%, 2% वाढवा ना तिकडे तुम्ही. म्हणजे आणि शासनानेच जर एक पाऊल पुढे. बरं असं एम आय टॉकिंग कम्प्लिटली सेन्सलेस नाही. गुजरातने केले ना 20 वर्षापूर्वी. राजधानी हलवली गांधीनगरला, हायकोर्ट हलवले सरखेज हायवेवरती. सो यू हॅव, आपण म्हणतो की एक म्हणजे का दुसऱ्या कोणाचं, अरे पण तो प्रेसिडेंट आहे, सक्सेसफुल आहे. अहमदाबाद डिकंजेस्ट होतात. अशा प्रकारचं जर डिअर्बनायझेशन केलं ना तर लोड ऑन ऑल द सिस्टीम्स, ऑल द इन्फ्रास्ट्रक्चर विल रिड्यूस. रोड्सवरचं म्हणजे आपण बिसाका म्हणालात मगाशी, बिजली, पाणी आणि सडक, बिपासा. तिन्ही बिपासा तिन्ही सर कमी होईल ना. मुंबई शहरावरती जो ताण आहे तो नव्या मुंबईवरती जाईल. सो कदाचित असं असेल की कदाचित असं असेल की कोर्टात जाणं म्हणजे कोर्टाची प्रक्रिया जी असते ना ती शिक्षा असते. कदाचित इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट प्लॅन. कोकणी भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो की गाढव मेलं हेलपाट्याने, वजनाने नाही. गाढवावर वजन ठेवलं तर तो मरत नाही, पण तो जाऊन येऊन जो फिरतो ना ते शिक्षा. चक्रा मारूनच त्याला शिक्षा मिळते. ती शिक्षा आहे. न्याय होईल तेव्हा होईल. तुम्ही म्हणालात ना, तर त्याच्यामध्ये पॉलिसी म्हणून आपण स्मार्ट सिटी वगैरे सगळं केलेलं आहे. परंतु ते अजून मला वाटत नाही की ते काही स्मार्ट सिटी अस्तित्वात आलेले आहेत. ज्या आहेत त्याला स्मार्ट करायचा प्रयत्न केला. आपण नवीन स्मार्ट सिटी कुठे आलेले आहेत? आता आपण म्हणतो आहोत की तुम्ही मगाशी दिल्ली, मुंबई, चेन्नई असं तो एक कॉन्ट्रॅक्टर करायचा, त्याच्यावर फ्रेट कॉरिडॉर्स करायचे, तिकडे मोठमोठ्या शहरांची नव्यानं निर्माण करायचं आहे. पण प्रोसेस स्लो आहे. नाही झालं का तर झालं. म्हणजे नवी मुंबई आपण तयार केली. तुम्ही आता अटल सेतू, तिकडे कोंबडी आधी की पिल्लू आधी असं झालेलं आहे. आता बघ अटल सेतू झाल्यामुळे होणार काय की उरण पासून तो संपूर्ण अलिबाग पर्यंतचा बेल्ट आहे ना, हा निवासी होणार आहे. कोरोना नंतर आपल्याला आता जगाचे 2 तुकड्यात विभागणी करावी लागेल. आपण पूर्वी कसं म्हणायचो प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स. आता प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना. आता लोक घरामध्ये बसून पण काम करतात आहेत. पूर्वी स्ट्रायकरची एक कन्सेप्ट होता की माझं ऑफिस फोर्टला पाहिजे. फोर्ट मुंबई 400.1 मग मला प्रेस्टिज. आता बदलापूर पण चालतं आणि अमरनाथ पण चालतं, ठाणा पण चालतं. तो कन्सेप्ट चेंज झालेला आहे. आणि मला असं वाटतं की कमीत कमी मुंबई जर पाहिली, आपण महाराष्ट्राचा विचार केला तर MMRD मध्ये आता अगदी तुम्हाला सांगतो की पालघर मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. त्या बंदरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणमुळे होणार आहे. तो संपूर्ण उत्तर कोकणाचा बेल्ट आहे ना, तो प्रचंड प्रमाणामध्ये, म्हणजे तुम्ही 10 वर्षानंतर तुम्ही ओळखू शकणार नाही एवढा विकास होणार आहे तिकडे. आज जर तुम्ही बघितलं तर उळव्याला जाऊन पहा, उळवा आपल्याला ओळखू येत नाही
एवढा उळवा चेंज झालेला आहे. बरोबर. तर हे जे डेव्हलपमेंट आहे ते हळूहळू होणार आहे. प्रयत्न आहेत, प्रयत्न नाही आहेत का तर नाही आहेत. आपण स्टील मार्केट शिफ्ट केलं, फळ मार्केट शिफ्ट केलं, दाणा बाजार शिफ्ट केला, हे सगळं नवी मुंबईला घेतलं, त्याच्यामुळे लोड कमी झाला. पण जिकडे आपण लोड कमी करतो ना त्याच्या डबल आतमध्ये येतो. त्याच्यामुळे तुम्ही कमवता आहात. डेफिनेटली यू आर अर्निंग समथिंग फॉर द सोसायटी, बट यू आर स्पेंडिंग डबल दॅन व्हॉट यू आर अर्निंग. दॅट इज द प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट असं आहे ना की बरेच लोक आहे ना परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाळून घेतात. फॉर एक्झाम्पल परिस्थितीप्रमाणे, वेळेप्रमाणे. आता 5 वर्ष अगोदर मी भारतभरात आणि जगभरात फिरत होतो रिअल एस्टेट डेव्हलप करता करता. आता नियम चेंज झाले. काय नियम केले मी जिथे राहतो त्याच्या 5 किलोमीटरच्या आतच मला डेव्हलपमेंट करायचं. अगोदर मला मोठे कॉम्प्लेक्स बांधायचे होते, आता मला एकच बिल्डिंग बांधायची ज्याची आता मला व्हॉल्यूम मध्ये नाही इंटरेस्ट आहे, व्हॅल्यू मध्ये इंटरेस्ट आहे. 20% लोकसंख्या शहरांमध्ये दे हॅव रिअलाइन्ड देअर लाईव्ह इन सच अ वे जिथे त्यांना प्रवासापासून लांब राहायचं आहे. ऑटोमॅटिकली लोक स्वतःच्या जीवनाला बदलतात. कारण ते बाहेरची परिस्थिती त्यांच्या हातात नसते, तर त्यांची परिस्थिती ते कसे रिअलाइन करू शकतात त्याच्यावर त्या लोकांनी विचार केलेला आहे. आणि तेच करावं लागतं. आणि ज्या शहरामध्ये किचाट गर्दी असते ना त्याच शहरांमध्ये सर्वात जास्ती ऑपॉर्च्युनिटीज असतात. ज्या शहरामध्ये ट्रॅफिक जाम नसतो ना त्या शहराशी मला भीती वाटते. म्हणजे टुरिझम म्हणून ठीक आहे, परंतु गर्दी नाही म्हणजे तिकडे ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. म्हणून गर्दीशील मुंबई ह्याचा फ्लेवरच वेगळा आहे. म्हणजे आणि जेवढा गोंधळ तेवढी मजा. आता या गोंधळाला कसं हाताळायचं ते आपल्या मनावर आहे. ट्रॅफिक जॅम म्हणजे कधी कधी इकडनं एअरपोर्टला पोहोचायला 2 तास लागतात, पण कॅन आय टेल यू माझ्या 24 तासातल्या सगळ्यात सुरेख सुखी ते 2 तास असतात. प्रोडक्टिव्ह. मी गाडीत असतो, मी प्रोडक्टिव्ह असतो, मी एक नॅप घेतो, मी कॉल करतो, मी ईमेलला रिप्लाय करतो. म्हणजे वेन यू कांट चेंज द सिच्युएशन अराउंड यू, चेंज द वे यू आर लिव्हिंग अँड चेंज द वे यू आर थिंकिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. वेन आता तो इंग्लिश एक डायलॉग तो मारू नाही शकत कारण आय गॉट द पॉइंट. when dash is Unavoidable. unavoidable, sit back and enjoy. जो डॅश आहे ते लोकांना माहिती आहे मी काय म्हणायचं ते मला. सर सुनीलजी, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की इंडिया वॉन्ट्स टू बिकम अ 10 ट्रिलियन इकॉनॉमी, राईट? आणि आता आपण स्मार्ट सिटीज बद्दल बोललो, इंडस्ट्रीज वाढतील, पण या सगळ्यांच्या मुळामध्ये वॉटर आहे. यु नो, इफ वॉटर विल नॉट, द इन्फ्रा ऑफ वॉटर विल नॉट इन्क्रीज, ऑल दिस विल नॉट हॅपन. हे सगळं होऊ शकणार नाही. तर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि हाव इंडिया हे वॉटरचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करणार आहे टू बिकम अ 10 ट्रिलियन इकॉनॉमी? सो इफ यू सी, आता ज्या सिच्युएशन वरती आपण आता आहोत, ह्या ज्या कंडिशन मध्ये आहोत आपण सध्याच्या परिस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या, जसं राजेश साहेबांनी सांगितलं की येत्या पुढच्या 10 वर्षात देर इज द मॅक्सिमम स्कोप ऑफ डेव्हलपमेंट पुढे. तर पाणी हे बेसिक असल्यामुळे इट इज अ बेसिस टू लाईफ. तर ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे ग्रो होणं इज इनएव्हिटेबल. आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे आम्ही एक जनरल स्टडी केले होते ते जर फायनान्शियल टर्म्समध्ये जर सांगायचं झालं तर स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरचं जे मार्केट आहे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू is more than 15,000 crores in the next 5 years. आणि आता ह्याच्यामध्ये we can't just rely on conventional technologies. Concrete. Yes, I am right. sorry, Riker sahib, but then I am begging to differ here with what we have been discussing आतापर्यंत तुम्ही जे कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स बद्दल वगैरे हे केलं. तर 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही ही टेक्नॉलॉजी भारतात आणली त्यावेळेला जी मानसिकता होती ऑफ इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स वगैरे की द सिव्हिल स्ट्रक्चर इज द स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर. पण तुम्ही जर कुठल्याही डेव्हलप्ड नेशन मध्ये गेलात तुम्ही तर तिकडे प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स हे रॅम्पंटली आणि प्रॉमिनंटली यूज केले जातात. हार्डली यू विल फाइंड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स बिंग. तर येत्या 10 वर्षात हे जे शिफ्ट आहे टेक्नॉलॉजीमध्ये फॉर वॉटर अँड वेस्ट वॉटर स्टोरेज हे प्रायमरीली प्री फॅब्रिकेटेड असणार आहे, फास्ट असणार आहे. इट कुड ऑल्सो मीन प्री फॅब्रिकेटेड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, म्हणजे नॉट जस्ट इन सिटू कास्ट स्ट्रक्चर्स. तर एनिथिंग दॅट इज मेड ऑफ साईट अँड देन ब्रॉट इन ऑन अँड बिल्ट. तर हे जे आहे आपल्याला फास्ट डेव्हलप करण्यासाठीच म्हणजे हे लागणार आहे. मी म्हणजे जे शिफ्टचं जे सांगायचं झालं तर
I was in the water industry for almost 15 years before I started the tank manufacturing. म्हणजे Okay. we used to clean water storage tanks. आणि we were India's biggest and probably the world's biggest. कारण की आम्ही दिवसाला 9,500 टँक्स आम्ही क्लीन करायचो, वॉटर स्टोरेज टँक्स. बट दॅट वॉज नथिंग कम्पेअर्ड टू द काइंड ऑफ पोटेन्शियल दॅट वॉज देअर. मला पहिली फ्री फॅब्रिकेटेड टँक विकायला मला 1.5 वर्ष लागली. इन स्पाइट ऑफ बिईंग इन दॅट बिझनेस फॉर 15 years. आय व्हर्च्युअली न्यू एनी अँड एव्हरीबडी इन द वॉटर इंडस्ट्री. तर ही जी मानसिकता जी चेंज आहे हे खूप आणणं आवश्यक आहे जर आपल्याला पुढे जो इन्फ्रास्ट्रक्चर ग्रो करायचा आहे ह्याच्यासाठी. आणि जो दुसरा प्रश्न होता तुमचा, व्हॉट इज द सो 10 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला व्हायचं आहे. राईट. स्मार्ट सिटीज असतील, इंडस्ट्रीज असतील, राईट त्याच्या बॅकबोनला वॉटर आहे. राईट. सो व्हॉट इज द फ्युचर ऑफ वॉटर? सो जसं वाघ साहेबांनी जे इंडिकेट केलं की अंडरग्राऊंड आपल्याला गेलं पाहिजे, तर फॉर अ स्मार्ट सिटी और फॉर सिटीज लाईक मुंबई, बँगलोर वगैरे, जी आता म्हणजे कन्सिडर करतोय आपण, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट जर आपण बघितलं ना, तर एक कुठल्याही रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा अशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेजारी सिवेज ट्रीटमेंट प्लांट असणं खूप म्हणजे इट इज अ डिसलाइक्ड फिनॉमिनन. कारण की वाय, म्हणजे एक इंग्लिशमध्ये एक हे आहे की निम्बी म्हणून, नॉट इन माय बॅकयार्ड. म्हणजे लोक हे करतात की सगळं असायला पाहिजे पण हे माझ्या ह्याच्यात नसलं पाहिजे. तर आता सिवेज ट्रीटमेंट प्लांट जर जी टेक्नॉलॉजी आम्ही आणली भारतात फॉर द फर्स्ट टाइम, ही अंडरग्राऊंड सुद्धा जाऊ शकते पूर्ण, जसं तुम्ही म्हणत होता. व्हेरी गुड. पूर्ण 200-300 मिलियन लिटर्स पर डे ची टेक्नॉलॉजी आपण टोटली अंडरग्राऊंड आणू शकतो. अँड आम्ही जो एक प्रोजेक्ट भांडूपमध्ये जो केला, त्याचा जो आमचा क्वालिफाईंग प्रोजेक्ट जो होता, हा टोटली 250 मिलियन लिटर्सचा जो प्रोजेक्ट आहे, टोटली अंडरग्राऊंड आहे. राईट. आणि त्याच्यावरती पूर्णपणे गार्डन आहे, त्याच्यावरती एक शॉपिंग सेंटर आहे. अशा सगळ्या पब्लिक अम्युनिटीजच्या गोष्टी त्यांनी तिकडे कोरियामध्ये केलेल्या आहेत. तुम्ही तिकडे काही करू शकता जर स्ट्रक्चर. एक्झॅक्टली. नाही, इनफॅक्ट तुम्ही जर त्या मनी ट्रान्सलेशन मध्ये केलं तर ह्यांनी जो घडवला प्रोजेक्ट भांडूपचा वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, तर कदाचित लोकांना किती मिलियन लिटर्स त्याच्याने समजणार नाही, पण लोकांचा पैसा एवढा वाचला की 2,500 कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते टेक्नॉलॉजीच्या इम्प्लिमेंटेशनमुळे 1,170 कोटीला झालं. म्हणजे साधारणतः 55% राज्य सरकारचे पैसे वाचले. म्हणजे लोकांचे, तुमचे आणि आमचे पैसे वाचले बिकॉज ऑफ स्मार्ट प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी अँड द विल टू इम्प्लिमेंट इट. पण काही अधिकारी नाराज झाले असतील ना. बरेच अधिकारी नाराज झाले. सुप्रीम कोर्टापर्यंत हे मॅटर गेलं. आणि पण ते सगळ्यांना आम्ही व्यवस्थित पटवून दिलं की ही टेक्नॉलॉजी इज देअर. योग्य प्रकारे पटवलं. योग्य तरी आम्ही कोरियाला घेऊन जाऊन दाखवलं वगैरे सगळं केलं आपण. तर येत्या हे जर 10 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपण हे करतोय, तर वी हॅव टू अडॉप्ट फास्ट and smart technologies like these for water and wastewater, typically for wastewater management. मी याच्यामध्ये फक्त एक ऍड करतो. कसं आहे की जसं चिप्स आणि सेमीकंडक्टरने संपूर्ण कॉम्प्युटर किंवा हे चेंज करून टाकलं, इलेक्ट्रॉनिक गुड्सचं सगळं चेंज झालं ना चिप्समुळे आणि सेमीकंडक्टरमुळे. अगदी तुम्ही ज्यावेळी वॉटरचा प्रश्न करताय, मला वाटतं की जे मेटल्स आहेत ना, त्या मेटल्सना रिप्लेस करणारी सिंथेटिक आयटम्स हे संपूर्ण करतील, म्हणजे मेटलर्जी. पण मेटलर काय, तुम्ही पाईप टाकू शकाल पण किती वजन असतं, कॉस्ट असते, हँडलिंग इट्स व्हेरी कॉस्टली. त्याच्यापेक्षा जर कुठचा तरी फायबरचा पाईप मिळाला विच इज इक्विव्हॅलंट इन ऑल आणि जर हलका असेल ना, तो थोडासा कॉस्टली असला तर काय फरक पडत नाही, हलका असेल ना तर मला वाटतं दॅट इज गोइंग टू चेंज द होल दिस थिंग. आता तुम्ही मगाशी म्हणालात की रिव्हर कनेक्टिव्हिटी, कारण आपल्याकडे पाऊस वरून येतो, ते पाणी मिळतं आणि नदीचं पाणी मिळतं हिमालय वितळून, बाकी कुठून मिळणार आहे? तलावामध्ये जे पाणी येतं ते इकडून तिकडून येतं, त्यामुळे ते पण वरून येतं. समुद्रातलं पाणी खारं पाणी गोडं करून करणं म्हणे, मला वाटतं की ते काय सध्या तरी काय गरज वाटत नाही मला, जर आपलं जर नीट मॅनेजमेंट असेल तर. पण हे सगळं करायला ना साहेब, एक गंगेतलं पाणी नर्मदेमध्ये टाकणं काय फार कठीण नाहीये. आपण तिकडे व्हर्टिकल टर्बाईन पंप टाकू शकतो इथे, परंतु ते पाणी एकदा उपसलं, लिफ्ट केलं
की ते थ्रो करण्यासाठी किंवा कंड्युक्ट करण्यासाठी जे पाईपलाईन्स लागतात त्या कॉस्टली पडतात. मग जर तुम्ही ओपन चॅनेल मध्ये टाकलं तर लिकेज होतो. बरोबर. जमीन अधिग्रहण हा एक प्रॉब्लेम येतो, कारण यू हॅव टू परचेस द लँड, तिथे मोठा प्रॉब्लेम येतो. तिसरं म्हणजे चोरी होते. म्हणजे या चॅलेंजमध्ये लोक पंप टाकतात आणि उचलून नेतात. हे सरळ सरळ होतं. हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला जर पाईप्स टाकायचे असतील जमिनी खालून, मग जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येत नाही. राईट. कारण यू आर ओनली युटिलायझिंग राईट टू वॉक, तिकडे आम्ही म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चालण्यासाठी रस्ता. तर ते जर केलं ना तर मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्ट्रक्चरल, तुम्ही इंजिनियर आहात तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आता जी वेगवेगळी तुम्ही मटेरियल वापरता, पूर्वी स्टील वापरायचे ते आता चेंज होत झालं, अनेक ठिकाणी वापरतात. तसं जर काहीतरी आलं ना तर इट विल बी चेंजेस Revolution. नाही, पण ऑलरेडी आलेले आहेत. त्याहून चांगलं आलं Smart पाहिजे. pipes now. Smart They pipe. don't only, PVC पाईप, वेगळ्या मटेरियलचे पाईप्स आहेत, पण पाईप्स हॅव ऑल्सो बिकम स्मार्ट. आणि लोखंड जसं तुम्ही म्हणालात ना, इट इज अ रिसोर्स. दॅट रिसोर्स हॅज टू बी युज्ड इन अ प्रायोरिटी यूज फॉर समथिंग एल्स, जिथे लोखंडाशिवाय काहीच चालत नाही. परफेक्ट. नाहीतर एका जागा आपण लोखंड सगळीकडे वापरत होतो. इट वॉज मिसयूज ऑफ नॅचरल रिसोर्स. एक्झॅक्टली. पण तुम्ही म्हणालात तशा प्रकारे आता पद्धत चालू झालेली, म्हणजे ही विल बी एबल टू थ्रो बेटर लाईट, बट लॉट्स ऑफ मटेरियल्स विच आर मॅन क्रिएटेड. एक नेचर क्रिएटेड आहेत, मॅन क्रिएटेड आहेत. मॅन क्रिएटेड मटेरियलचा वापर होतो अशा ठिकाणी जिथे आपण नॅचरल मटेरियलचा वापर प्रायोरिटी लोकेशन. अगदी खरं आहे तुमचं. पूर्वी आपल्या घरामध्ये सुद्धा जीआय पाईप असायचे ना. येस बरोबर. येस टॉयलेट्स Yes. पीव्हीसी पाईप आले, ते तर आता आपण बदल स्वीकारलाय. बरोबर. तो बदल स्वीकारलाय, परंतु ते छोटं हाफ इंच, 1 इंच, 2 इंच, 4 इंच पर्यंत वेगळी. पण वेन आय एम टॉकिंग अबाउट 3 मीटर डाया, 3 मीटर डाया, 6 मीटर डाया, ह्यूज पाईप, आणि त्याचं मग तुम्हाला प्रेशर माहितीये की ते स्क्वेअरच्या प्रमाणामध्ये जातं, तर तो प्रेशर मेंटेन करणं, सस्टेन करणं, बाहेरनं कोणीतरी त्याला भोग पाडू नये, तोडू नये, फोडू नये, याच्यासाठी असलेली स्ट्रेंथ, या सर्व असलेलं जर एखादं चांगलं हे मिळालं ना, कोरोजन फ्री, तर मला वाटतं की तो गेम चेंजर होईल. ऍब्सोल्युटली. सर रायकर सर, तुम्हाला एक प्रश्न विचारतो की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेशन होणं गरजेचं आहे, आणि इनोव्हेशन विल इन्क्रीज द स्पीड वाढेल सगळ्या कामाचा, किंवा आपण असे प्रोजेक्ट करू शकतो जे आतापर्यंत अवघड वाटत होते. तर मागच्या 10 वर्षामध्ये काय असं नवीन इनोव्हेशन आहे, आणि व्हॉट इज द फ्युचर ऑफ इनोव्हेशन? सर, आत्ता सर म्हणाले की प्रिकास्ट, पहिलं प्रिकास्ट आमच्या कंपनीने 53 वर्षापूर्वी बनवलंय. हो. आणि म्हाडा करता प्रिकास्ट हाऊसिंग कॉलनी बनवली, जी आजही दिमाखात परळला उभी आहे. लक्ष्मी कॉटेज म्हणून, रेल्वेचं जे फुटबॉल ग्राउंड आहे त्याच्यानंतर लगेच आपण मेन बँग ऑन मेन रोड, अजूनही दिमाखात. हा, बोर्डाची. सो ती 73 साली बांधली, म्हणजे किती 52 वर्ष झाली आज. वी वर द कन्सल्टंट टू इट. मग आज प्रिकास्ट इंडस्ट्री, त्याच्या आधी 10 वर्ष प्रिकास्ट इंडस्ट्री भारतात होती, म्हणजे 60 वर्ष जर आज भारतात प्रिकास्ट इंडस्ट्री आहे, तर ती एवढी वाढली का नाही? कारण क्लायंट्स डू नॉट वॉन्ट टू पे फॉर क्वालिटी. हा मुख्य मुद्दा आहे. आज प्रिकास्टचे 2000 मॅन्युफॅक्चरर्स का नाही आहेत देशभरामध्ये? सो वाय? बिकॉज क्लायंट्स डू नॉट वॉन्ट टू पे फॉर क्वालिटी. आज जर प्रिकास्ट 10%, 20% महाग असेल तर ते सस्टेनेबल आहे. 10-20% आज भरा ना. आज प्रिकास्टच्या म्हणजे माइल्ड स्टीलच्या ऐवजी स्टेनलेस स्टील रेन्फोर्समेंट वापरा ना. 10% कॉस्ट वाढली तरी ते स्ट्रक्चर 100 वर्ष टिकेल. आज एवढा फरक नाहीये ना, एवढा फरक नाहीये ना स्टेनलेस स्टील आणि स्टील मध्ये. फरक आहे, पण सर फरक कन्स्ट्रक्शन कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉस्ट इयर ओव्हर इयर. सर आज जी पेडर रोडला रिटर्निंग वॉल पडली, ती संपूर्ण रिटर्निंग वॉल स्टेनलेस स्टील मध्ये परत नव्याने आरसीसी आम्हीच डिझाईन केले त्याचं, स्टेनलेस स्टील मध्ये. किंवा गव्हर्नर सरांचं जे रेसिडेन्स होतं ते वी हॅव, तिथे का तुम्ही स्टेनलेस स्टील वापरलं? सामान्य माणसाच्या घरात का नाही वापरत? Why not insist on it? म्हणजे स्टेनलेस स्टील इज नॉट द ओनली ऑप्शन. देर आर सो मेनी अदर ऑप्शन्स ऑफ बेटर ऑप्शन. सो इयर ऑन इयर जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट पाहिली ना, तर इन्व्हेस्टिंग टुडे हे आज होत नाहीये. वी आर टॉकिंग ऑफ, मला किती वर्षाचं आहे, मला 7च वर्षाचं स्ट्रक्चर मेंटेन करायचं ना, मी 7 वर्षाचाच विचार करेन. किंवा माझं जर बीओटी बेसिस 30 वर्षाचं असेल ना, तर 30 वर्षानंतर ते खराब होते ना, मला काय फरक पडतो? या वृत्तीने होऊन नाही चालणार. बरं, इनोव्हेशन्स आपण जे म्हणताय, जगभरातल्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला ज्ञात तरी नक्कीच आहेत. वी आर देअर, पण आर वी प्रिपेअर्ड टू पे फॉर क्वालिटी? म्हणजे जसं सर आता म्हणाले की 2500ची कॉस्ट 1500वर आली, किंवा जी काय आली असेल, तर त्याला विरोध जो झाला
म्हणजे रस्ता आज बांधता येत नाही का सर आपल्याला? नाही दरवर्षी का रस्ते रिपेअर करतो? त्याच्यामध्ये गरज आहे दुसरं ना ती काहीतरी आहे का? लोकांची गरज आहे याचा विचार सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॅटर्निटीने करायला पाहिजे. बिलकुल आय अग्री म्हणजे ब्युरोक्रॅट्सनी करायला पाहिजे, पॉलिटिशियन्सनी विचार करायला पाहिजे की रस्ता दरवर्षी बिघडतो का? त्याचं खरं कारण सिव्हिल इंजिनिअरिंगचं लॅक ऑफ नॉलेज नाही आहे साहेब. आम्ही अटल सेतू बांधणारे लोक, 100%. आम्हाला अटल सेतूचा सर्फेसिंग नाहीये तसं भाग नाहीये, आम्हाला येतं. ते सर्फेसिंग का चुकलं त्याच्या मागे एक न पॉसिबल असलेली डेडलाईन त्यांना दिली गेली का की आम्हाला याच तारखेला इनॉग्रेट करायचंय. तर तशी जर डेडलाईन दिली गेली तर ते रिसर्फेसिंग झालं आणि त्याच्यानंतर लोकांना दाखवण्यासाठी म्हणून 1 कोटी रुपयाची फाईन मारली. अरे 16,840 कोटीचं ब्रिज बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 1 कोटीच्या फाईनने काय फरक पडतो? पण आज जर अटल सेतूवरती गेला तर 3पैकी 2 लेन्स ब्लॉक आहेत, रिसर्फेसिंग चालू आहे. 1 वर्ष जगभरामध्ये चितू होतं. तर ते थोडंसं सिव्हिल इंजिनिअरिंगला रिस्पेक्टफुली जर जास्त घेतलं ना तर वी आर डेफिनेटली केपेबल ऑफ डिलिव्हरिंग बेटर. नॉट दॅट वी कॅनॉट डिलिव्हर टुडे, बट आम्हाला जी बाकीची कंपल्शन्स असतात त्या कंपल्शन्समुळे जे प्रोजेक्ट डिलिव्हर होतं ना फायनली त्याला थोडासा चॅलेंज होतो. सो टेक्नॉलॉजी वाईज वी आर नो वे बिहाइंड द वर्ल्ड. आणि कारण आज आज ह्याच्यामुळे सोशल मीडियामुळे तुम्हाला सगळी टेक्नॉलॉजी इट इज अवेलेबल. नाही असं नाही, कित्येक कंपन्या दर महिन्याला 200 कंपन्या तरी भारतात येत असतील नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन सर. त्यातले किती इम्प्लिमेंट करू शकतात, त्यातले किती 3 वर्ष प्रयत्न करून कंटाळून परत जातात. हा पण एक विचार करण्यासारखा आहे. कंटाळतात का? कारण आपल्या सिस्टीम्सना कंटाळतात. तर हा एक विचार करण्यासारखा योग्य आहे. बाकीचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये वी आर व्हेरी केपेबल. म्हणजे 100 मजली बिल्डिंग आणि 150 मजली बिल्डिंग काय वी कॅन डू इट इन हाऊस, काही चॅलेंज. फक्त आता तुमच्या दुसरं एक सर आणखी थोडंसं सांगतो याच्यामध्ये, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पेक्षा प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे प्रचंड वीक आहे आपल्या देशामध्ये. प्रचंड वीक आहे, प्रचंड वीक. तर 2-3 कारणं पण आहेत. कारण वी आर इनोसंट लायर्स. म्हणजे आपण लेट आला की कायम ट्रॅफिकला दोष देतो. मी लेट निघालो होतो असं सांगायची ऑनेस्टी आपल्याकडे नाही अनफॉर्च्युनेटली अजूनही. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, पीएमसी हे प्रोजेक्ट प्रमाणे बारचार्ट बदलतं, बारचार्ट प्रमाणे प्रोजेक्ट करत क्या नाही. बात आहे. सो हा जो एक प्रकार आहे तो बदलायला पाहिजे. कुठेतरी ऑनेस्ट पीएमसी जर आपल्या देशात आले ना तर खरोखरीच प्रोजेक्ट्स खूप लवकर आणि खूप चांगल्या क्वालिटीची होत जातील. मी स्वतःची मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी आहे सर, आणि इट इज अ चॅलेंज बिकॉज देर आर मुंबईत 100 तरी लॅबोरेटरीज आहेत. 100पैकी 90+ लॅबोरेटऱ्या तुम्हाला हवे ते रिझल्ट लिहून देतात सर. क्या बात आहे. एवढ्या मोठ्या फोरमवरती बोलण्यातलं आहे का माहिती नाही. तुम्ही पहिल्यांदा जा, मी आय कॅन पुट द नेम्स आणि सर त्यांना जाऊन विचारा पहिल्या दिवशी की सर आम्ही मटेरियल न देता तुम्ही रिपोर्ट लिहून देणार का? हो म्हणून सांगतात. आता ह्या परिस्थितीत नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणून ती काय सस्टेन होणार आहे मला सांगा सर. नियत जर आपली बदलली नाही, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीने जर नियत बदलली नाही, त्याला इंटिग्रिटी म्हणतात, ती जर आलीच नाही ना प्रत्येक लेवलला, म्हणजे कडिया शुड बी अन इंटिग्रल कडिया, की त्याला अभिमान वाटला पाहिजे की मी बिल्डिंग बनवतो. स्ट्रक्चरने शुड बी इंटिग्रल. आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, एव्हरी कायद्याचा बडगा दाखवून तुम्ही डेव्हलपरला बदलालच हो, पण तो बदलेपर्यंत एक पिढी आणि त्या एका पिढीत जन्मलेली स्ट्रक्चर सगळी रिपेअरिंगला येतात 5 वर्षात 10 वर्षात. आज चांगली चांगली नाव असलेल्या बिल्डिंगी 5 वर्षात आणि 10 वर्षात रिपेअरिंगला येतात का? आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही म्हणून, नियत नाही सर. सो मला असं वाटतं टेक्नॉलॉजी इज वी आर नॉट लॅकिंग इन टेक्नॉलॉजी, पण नियत आणि सिस्टीम्स. आणि अजून लोकांना अवेअरनेस करणं गरजेचं आहे की प्रीफॅब टेक्नॉलॉजीमध्ये एवढे फायदे आहेत बिकॉज यू आर अ एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिटीजन. जर तुम्ही प्रीफॅब स्ट्रक्चरमध्ये राहता किंवा तुम्ही प्रीफॅब स्ट्रक्चर कोणासाठी बांधता, आणि 2007 साली आम्ही स्टर्लिंग कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला ऑस्ट्रेलियन बेस्ड टेक्नॉलॉजी फ्रॉम फिलिपिन्स आम्ही भारतात इम्पोर्ट केली आणि कर्जतला प्रोजेक्ट बांधला. त्या प्लॅनिंगमध्ये एवढं नीट क्लीन प्लॅनिंग असतं कारण यू डोंट नीड कॉलम्स, यू डोंट नीड बीम्स, वॉल बिकम लोड बेअरिंग स्ट्रक्चर. 6 इंचाची भिंत, दोन्ही बाजूला सिमेंट शीटचे सँडविच बनायचं आणि मध्ये तुमचं सिमेंट स्टील आणि सिमेंट सँड अँड कॉन्क्रीट याचं तुम्ही पोर करायचे आफ्टर पुटिंग द युटिलिटी पाईप्स. 6 ते 8% तुमचा कार्पेट एरिया वाढतो बिकॉज देर आर नो कॉलम्स अँड बीम्स. 6 ते 8% यू गेट अ फ्लॅट रूफ, यू गेट गुड हाईट, द वॉल इज द कॉलम इट सेल्फ. त्याच्या व्यतिरिक्त इट इज सो एन्व्हायरमेंटल फ्रेंडली की 2 ते 3 डिग्री टेम्परेचरमध्ये फरक असतो, म्हणजे तुमचा पॉवर कन्झम्पशन वाचतो. 25 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला परत पेंट करायची गरज नाही. नो लिकेज, नो सीपेज, नो पिलिंग ऑफ द वॉल्स, नथिंग. जो तुम्ही एकदा पेंट मारला तर तो 20 वर्ष टिकेल अशी ती कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी. लोकांना त्या गोष्टीची जाणीव आत्ता झालेली आहे, आता सुरू झालेलं आहे, आणि दॅट्स वाय वी आर सीइंग लॉट्स ऑफ इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजीज टेकिंग प्लेस. कधी आपण विचार केलेला की 7 दिवसात स्लॅब टाकू शकतो आपण? मागच्या 10 वर्षापासून मुंबईमध्ये आणि भारतामध्ये असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जिथे मायवान टेक्नॉलॉजीच्या मार्फत, मलेशियन टेक्नॉलॉजी 7 दिवसाचे स्लॅब आहेत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये
थँक्स टू पीपल लाईक मिस्टर चेतन रायकर अशी प्लॅनिंग होणार जिथे तुम्ही 2 दिवसाला आणि 3 दिवसाला स्लॅब टाकू शकता. निश्चित. चायनामध्ये लोकांनी 150 माळची बिल्डिंग 6 महिन्यात बांधलेली आहे. हो, आमचे मित्र आहेत, तुमचे मित्र असतील, सुहास देशपांडे साहेब, आर्किटेक्ट सुहास देशपांडे, त्यांनी विजन क्रेस्ट नावाची एक बिल्डिंग बांधली आहे दादरला, त्या तुमच्या घराच्या जवळ. ती विजन क्रेस्ट मला वाटतं 42 मजल्याची बिल्डिंग आहे, 22 महिन्यात उभी केलेली आहे. वाव. तर इट इज नथिंग बट द मॅजिक ऑफ प्री प्लॅनिंग, Yes. प्रोजेक्ट मॅनेजमेंट Yeah. आणि कीपिंग द इन्फ्रास्ट्रक्चर रेडी विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी लाईक मायवान, वेर यू कून डेव्हलप सच अ स्ट्रक्चर इन सच शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट तुम्ही जेवढ्या लवकर पूर्ण करता तेवढं फायनान्शियली वायबल बनतोच फ्रॉम अ फायनान्शियल अँगल, पण लवकर जेवढं तुम्ही बिल्डिंग बांधता तेवढं तुम्ही एन्व्हायरमेंटला मदत करता. द प्रोसेस ऑफ कन्स्ट्रक्शन इज नॉट ॲट ऑल एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर एका प्रोजेक्टला जर तुम्ही 5 वर्ष बांधायला गेलात आणि त्याच्या ठिकाणी जर तुम्ही त्याच प्रोजेक्टला 18 महिन्यात बांधलात तर यू आर हेल्पिंग द एन्व्हायरमेंट फॉर क्लीन अँड फ्रेश एअर. अदरवाईज वी आर पॉल्युटिंग आवर सिटी. तर कन्स्ट्रक्शनचं पिरियड माझं असं मत आहे गव्हर्नमेंटने अशी अट टाकली पाहिजे की एवढे स्क्वेअर फीट म्हणजे एवढ्या दिवसांचीच परवानगी, तुम्हाला एवढ्या दिवसांमध्येच तो प्रोजेक्ट पूर्ण केला पाहिजे. तर बाहेर पण वाचेल आणि एन्व्हायरमेंटल फायदा सुद्धा होईल. तसं जर करता आलं, अवधूत वाघ साहेब, युअर इन्स्ट्रुमेंटल अँड पॉवरफुल मॅन इन द सोसायटी, याच्यातर्फे तुम्ही देखील लक्ष टाका आणि हे करायला भाग करा सरकार. यासाठी राजेशना हाऊसिंग मिनिस्टर बनवावं लागेल. तर पुढचं तुमच्याकडे येतो अब्दुल सर, की सध्या जसं टेक्नॉलॉजी वाढते तर डिजिटल वॉटर मॅनेजमेंट हा एक नवीन विषय आलेला आहे. IoT किंवा रिअल टाइम मॉनिटरिंग किंवा AI फोरकास्टिंग ह्याच्यामध्ये खूप स्कोप आता दिसतोय. तर व्हॉट इज दिस न्यू थिंग, म्हणजे हे नवीन काय आहे देश, आणि त्याला जोडून दुसरा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय करू शकतो? हे पहिला जो प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे माझ्या मताप्रमाणे फॅन्सी आहे. कारण डोंट लुक वॉटर ॲज अ कमोडिटी, लुक वॉटर ॲज अ एसेन्शियल थिंग. ओके. माणसाची ती नैसर्गिक गरज आहे. ज्यावेळी तुम्ही पाण्याला कमोडिटी समजाल आणि पाण्याचं बिझनेस मॉडेल करायला जाल त्यावेळी त्याला सोसायटीमधून जबरदस्त रेझिस्टन्स येईल. तुम्ही हे जे बोलता आहात ना, हे फक्त ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये, मुंबईमध्ये आजही 60% झोपडपट्टी आहे. तुम्ही रिअली जाऊन पहा तिकडे. राजेशजींनी खूप सुंदर सांगितलं की 18 कुटुंब एका नळावर. तिकडे काय होतं, एक नळ असतो, तो नळ एका मंडळाचा असतो, म्हणजे राजेश मित्र मंडळ या नावावर. आणि राजेश मित्र मंडळ म्हणजे त्याच्या बाजूबाजूला असलेल्या 50 झोपड्या, आणि ते 50 झोपड्या तिकडनं आजही पाणी भरत आहे. आजही लोकांच्या घरामध्ये नळ नाहीये. नशिबाने हल्ली आता संडास व्हायला लागले, टॉयलेट्स व्हायला लागले, पण पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे. म्हणजे अशा वेळी तुम्ही स्मार्ट मीटर कुठे लावणार, तर ज्या ऑर्गनाइज सोसायटी आहेत, इंडस्ट्री आहेत त्यांना. त्या तशाही बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही, पण बऱ्यापैकी सिस्टमॅटिक आणि शिस्तप्रिय असतात, कारण त्या ऑर्गनाइज्ड आहेत. ऑर्गनाइज क्षेत्रामध्ये मी एखाद्या कंपनीचा जनरल मॅनेजर म्हणून मला त्या कंपनीचं पाण्याचं बिल कमी करणं हे माझं कर्तव्यच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही डिजिटल मीटर लावा किंवा साधा मीटर लावा, मला काही फरक पडत नाहीये. डिजिटल मीटर यासाठी आपल्याला लावायची गरज पडली की मग कलेक्शन डिजिटली आपण ऍब्सॉर्ब करू शकतो. म्हणजे एक व्हेकल जाते आणि त्याने सर्व डिजिटल मीटरचा डेटा कलेक्ट केला, तो डेटाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला मीटर बघावा लागला नाही, तिथपर्यंतच याचा आहे. बाकी त्याचा काय फार फायदा आहे तुम्ही मला सांगा. त्यापेक्षा प्रत्येक माणसाला हे, आणि खूप कॉस्टली पडणार आहे, मला ते वाटत नाही इकॉनॉमिकल मॉडेल आहे. त्यापेक्षा प्रत्येक माणसाला, प्रत्येक याला तुमच्याकडे 1/2 इंचाचा नळ आहे, तुम्ही एवढं बिल भरा, एवढं करा, किंवा पर माणशी तुम्ही काहीतरी लावा, चार्ज लावा आणि तो विषय संपवा. बघा पाण्यामध्ये काय म्हणतात त्याला, अपव्यय होतो. माझ्यासारखा माणूस आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो की मी एका बादलीमध्ये, शॉवर मी कधी वापरतच नाही, मी एका बादलीमध्येच आंघोळ करतो. मी माझी दाढी ना, ते एक मग आहे ना, त्या मग मध्येच आटोपतो. ही मला लहानपणापासून सवय लागली. तुम्ही ह्या सवयी ज्यावेळी लावाल ना, त्यावेळी वॉटर कन्झर्वेशन होईल. तुम्ही दाढी करत असताना नळ सोडायचा आणि बेफिकिरीपणे करायचं, तुम्ही कितीही चांगल्या सिस्टीम आणा, त्याचा काही उपयोग नाही. पाणी वाचवायचं असेल तर आपल्याला 140 लोकांची मनोवृत्ती चेंज करावी लागेल. शाळेमध्ये तुम्ही गमभन नाही शिकवलं तरी चालेल, WATR वॉटर हे शिकवा, कारण ते जीवन आहे. ते कसं वाचवायचं, निसर्ग कसा वाचवायचा हे त्या मुलांना शिकलं पाहिजे. आणि त्या लहानपणापासून स्वच्छता, आपण काही
चॉकलेट लहान मुलं घेतात, चॉकलेट खातात आणि कागद फेकतात. तो कागद फेकतात तो कोणाला तरी उचलावा लागतो ना. का तुम्ही त्याला कष्ट देताय? तो कागद जर आपण खिशात ठेवला आणि घरी येऊन जर आतमध्ये टाकलं तर जसा फायदा होईल तसं मला वाटतं की डिजिटल मीटर वगैरे वगैरे, स्मार्ट सिटी, हे फंड एक्सपेंड करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये प्रयत्न केला, नावं घेत नाहीत, फार मोठा घोटाळा झाला, त्याचा कुठे काही नाहीये. तुम्ही ही बँड्रामध्ये स्मार्ट 24/7 वॉटरची स्कीम आणली होती, मुलुंडमध्ये आणली होती, बट्ट्या बोळ झाला त्या दोन्ही स्कीमचा, काही झालं नाही. असं काही होत नाही. मुंबईसारख्या शहर हे कधी शक्य आहे माहितीये का? आपण एक चंदीगड सारखं नवीन शहर तयार करतो आहोत, आपण एक उळवे तयार करतो आहोत. तर टोटल मॅनेजमेंटचा हा जर भाग असेल ना तर ठीक आहे. हे पॅचवर्कने काही होत नाहीये आणि तुम्ही निष्कारण हे नव्या नव्या फॅन्सी आयडिया आणून फक्त ऑर्गनाइज क्षेत्रातल्या इमानदार लोकांना त्रास देतात, बाकी काही नाही. बेईमानी लोक ते तसंच करणार आहेत. आपण काय फार चेंज करू शकत नाही. मी माझा शब्द मागे घेतो, बेईमानी. मला म्हणायचं आहे की अनऑर्गनाइज क्षेत्रामध्ये आपल्याला काही करता येणार. दुसरा तुम्ही एक प्रश्न विचारलाय, डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही शहरी बघायचं तर पूर नियंत्रण. तुम्हाला आठवतं का की एका वेळी आपण शाळेमध्ये शिकलो होतो की भारतातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा प्रदेश कुठचा? तर सोनीजी तुम्ही म्हणायचा चेरापुंजी. बरोबर. आता कुठचा आहे माहिती? नवीन पाठ्यपुस्तकात मुंबई. मुंबईने भारतातले सगळे रेकॉर्ड तोडले आणि सर्वात जास्त पाऊस 2007 काय पडला ना, तो सर्वात जास्त पाऊस मुंबईत पडला. त्यामुळे भारतातला सगळ्यात जास्त पावसाचा विक्रम मुंबईने केला. आता मुंबई कपबशी सारखी आहे, भरती ओटी समुद्र. तर इकडे पूर नियंत्रण हे महत्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा विचार केला तर पूर नियंत्रण म्हणजे जे पाणी लॉग होतं ते. तर आता उंच सखल आहे, कुठे कुठे सबवेज आहेत, कुठे आता तुम्ही नेहमी हिंद मातासारखा जो विषय आहे तिकडे, तर तिथे ते पाणी ताबडतोब निघणं. म्हणजे जास्तीत जास्त जर ट्रॅफिक बंद पडली, कितीही कोसळो, तर अर्ध्या तासाहून जास्त नाही पडली पाहिजे. शेवटी बघा, प्रचंड वेगाने जर पाऊस पडला म्हणजे आकाशच कोसळलं तर ट्रॅफिक थांबणारच. आपण शून्यासाठी काही करू शकत नाही, आपल्याला काहीतरी लिमिट ठेवावंच लागतं. तर जर अर्ध्या तासाचं ठेवलं तर अशा प्रकारची फ्लड मिटिगेशनची कामं. पाऊस पडला, मिठी नदीला पूर आला, बाजूच्या झोपडपट्ट्या सगळ्या वाहून गेल्या, रूळ वाहून जातात. त्यानंतर जो पाऊस येतो तर त्याच्यामुळे ब्रिजेस वाहून जातात. नशिबाने महाराष्ट्रामधल्या ज्या नद्या आहेत, आपण महाराष्ट्रापुरता विचार केला त्या एवढ्या ब्रह्मपुत्रासारख्या नाहीयेत. ब्रह्मपुत्रा एकदम खट्याळ नदी आहे, खट्याळ नदी आहे. तसं नाहीये. तर इकडे चेक डॅम्स वापरणं, आपल्या कोकणामध्ये आमचे पुष्कळ ओढे आहेत, ते छोटे छोटे कोल्हापुरी टाईपचे बंधारे वापरणं, पाणी साठवणं, पाणी जिथे बंधार आहे तिथून एखादा कालवा काढून तो शेतापर्यंत नेणं आणि जास्तीत जास्त वरून येणारं पाणी हे पसरणं, हे बाजूला पसरलं पाहिजे. आज काय ते सरळ जाते आणि समुद्रात येते. समुद्रात न जाता जिथे जिथे ते पसरवण्याचं काम आपण करू, ते पण सिस्टमॅटिक मार्गातनं. पसरवणं म्हणजे कुठेही पडलंय आणि पूर झाला असं नाही, परंतु त्याच्या बाजूला कालवे काढणं, हे जर केलं ना तर मला वाटतं की डिझास्टर मॅनेजमेंट, हे बघा, नैसर्गिक संपत्ती तर येणारच आहे. माणसाला निसर्गाच्या विरुद्ध लढण्याची सवयच आहे. जपानमध्ये एवढे भूकंप येतात तरी पण जपान प्रोग्रेसिव्ह आहे. आज सगळीकडे ज्वालामुखी आहेत, लोक थांबतात. अमेरिकेमध्ये वादळ येतात, चक्रीवादळ येतात. अमेरिका जगातला नंबर 1 देश आहे. त्यामुळे आपण निसर्गाशी लढणारच, पण ती निसर्गाशी लढत असताना आपण निसर्गाचा आणखीन ऱ्हास करणार नाही आणि निसर्गाला टँडम राहून आपण कसं जगू याचा विचार केला तर मग मला वाटतं की वॉटरमुळे तयार होणारे, पाण्यामुळे तयार होणारं ही जी काही आपद स्थिती आहे त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. व्हेरी गुड. आपण आता वी आर कमिंग टू द एंड ऑफ द सेशन. आता प्रत्येकाला मी एक आय इन्व्हाइट की आपण एक मेसेज, व्हॉट इज द थिंग दॅट यू वॉन्ट टू से अबाउट दिस टॉपिक, एक कोर मेसेज टू फॉर टुडेज डिस्कशन. काय ऍड करू शकता तुम्ही? एक कोर मेसेज असा, एनीबडी कॅन स्टार्ट, म्हणजे हुएवर इज रेडी. व्हॉट इज द मेन थिंग यू वॉन्ट टू टॉक अबाउट टुडेज दिस थिंग? मला असं वाटतं की भरपूर भर दिला गेला इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयावर. सर्वच इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत लोक आहेत. अवधूत वाघ साहेब जे बोलले ते परफेक्ट आहे. सेल्फ अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. आपण नेहमी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोलतो, परंतु हा जमाना आपल्या देशाला जर पुढे जायचं असेल तर पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. तर पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो, पाण्याचा वापर, रस्त्याचा वापर, इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर, एन्व्हायरमेंटची काळजी, आपल्याकडे पैसा असला म्हणून आपला AC घरात कोण नसलं तरी चालू ठेवायचं हे चुकीचं आहे. कारण नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ना ते पैशाच्या आधारे नसतात,
तुम्ही कन्झ्युम करतात म्हणजे कोणाला तरी ते कमी पडतंय. तर वी हॅव टू बी पर्सनली सोशली रिस्पॉन्सिबल. बरोबर. आणि जर हे आपण घडवत गेलो ना तर इट विल बी ड्रॅमॅटिकली डिफरंट. दुसरी गोष्ट, जे पाणी पसरते, पाणी जीवन आहे. पाणी जे आपण वेस्ट करतोय, जसे वाघसाहेब म्हणाले की ते समुद्रात जाऊन मिक्स होतं, कोणाच्याच फायद्याचं नाही. तर देव जेव्हा पाणी देतो पावसाच्या रूपामध्ये, तर त्याला टॅप करणं, त्याला ट्रॅप करणं, ग्राउंड लेवलची वॉटर लेवल वाढवणं, पर्सनल स्टोरेज फॅसिलिटीज क्रिएट करणं, एक समाज म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून. जर माझ्याकडे फार्म हाऊस असलं तर त्याच्यामध्ये मी त्या पाण्याला कसं थांबवू शकतो ते बघायचं. जर मी एका फ्लॅटमध्ये राहतो तर माझ्या सोसायटीने तो निर्णय कसा घ्यावा त्याच्यावर विचार करणं. आज तुम्हाला रिलोकेटेबल टँक्स मिळतात बांधून, असेंबल करू शकतात तुम्ही. तर तुम्ही ऍडिशनल टँक्स लावून पाणी वाचवू शकतात. महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणे आहे जिथे मला वाईट वाटतं हे बघून की बाय स्पेंडिंग सो मच नॅचरल रिसोर्सेस सरकारला पाणी रेल्वे ट्रेनच्या मार्फत पोचवावं लागतं आणि दर वर्ष पोचवावं लागतं मे जून जुलैमध्ये. म्हणजे दॅट इज वेस्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि वेस्ट ऑफ एनर्जी. तर त्या लोकांना जर तुम्ही टेम्पररी स्ट्रक्चर्स बांधून दिले किंवा टेम्पररी वॉटर टँक्स बांधून दिले, जे रिलोकेट तुम्ही करू शकता, ज्याला तुम्ही पाहिजे तिथे असेंबल करून घेऊ शकता आणि पाणी थांबवू शकता, तर तुम्हाला या ट्रेनचा खर्च जो तुम्ही दरवर्ष करता ना, तर त्या एका वर्षाच्या ट्रेननी पाणी ट्रान्सपोर्ट केलेल्या बजेटमध्ये तुम्ही कितीतरी गावं बसवू शकतात पाण्याच्या आधारे. तुम्हाला अजून एक आश्चर्य वाटेल, रुरल पॉप्युलेशनमध्ये, इंडिया इज अ लँड ऑफ विलेजेस, 65% लोकसंख्या भारत देशाची गावांमध्ये राहतात. इंडिया इज अ लँड ऑफ विलेजेस म्हणून म्हटलं जातं. तर गावांमध्ये 25% आबादी जिथे पाण्याची सोय नसते, जिथे ग्रामपंचायत मार्फत पाण्याची सोय झालेली नसते, तर त्या घरातले 25% लोकसंख्या, त्यांचा रोल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकच आहे, कुठेतरी लांब पाण्याच्या सोर्सवर जायचं आणि मोठ्या हंड्यांमध्ये ते पाणी आणायचं आणि परिवाराच्या वापरासाठी ठेवायचं. म्हणजे तुम्ही हायजीन बरोबर कॉम्प्रोमाइज करता, कारण पाण्याची कमतरता आहे. आठवड्यातनं एकदा आंघोळ करता तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला आजार होतो, त्याच्यामुळे त्या भागामध्ये पोल्युशन होतं, तुमची लाईफ सायकल कमी होते आणि त्यांना जो अत्याचार होतो फक्त पाण्याच्या अभावामुळे. तर आय थिंक वी शुड बिकम कॉन्शियस सिटीजन्स. त्यांच्याबद्दल देखील विचार केला पाहिजे. अनेक संस्था हे चांगलं कार्य करतायत, पण त्याचा वेग वाढला पाहिजे. आणि पाणी ॲज अ रिसोर्स सगळीपर्यंत कसं पोचू शकतो ते सरकाराबरोबर उद्योजकांनी पण त्याच्यामध्ये रोल प्ले केला पाहिजे आणि सिटीजन्स सुद्धा त्या गोष्टीला कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आपली लोकसंख्या आपली ताकद आहे आणि जर ही ताकद एकजूट झाली एका विचाराने, ज्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की अशा टाईपच्या कॉन्व्हर्सेशन्समधनं, अशा टाईपच्या पॉडकास्टमधनं लोकांना जी जागरूकता मिळू शकते, एखाद्या पॉईंटवर जरी जागरूकता झाली तरी आपलं ध्येय पूर्ण झालं या कार्याचं. सगळे लोक लांब लांबून आपला वेळ, महत्वाचा वेळ, ऑल आर सोसायटी लिडर्स, तुम्ही एक लीडर आहात, सुनीलजी एक लीडर आहात, चेतन रायकर साहेब एक लीडर आहेत. जर ही लोक जर एकत्र येतात आणि आपले विचार विमर्श करतायत, लोकांपर्यंत पर्क्युलेट करायचा प्रयत्न करतायत, तर नक्कीच मला असं वाटतं पर्सनल अवेअरनेस होईल. आपण काय करू शकतो, लोकांनी काय करावं तो भाग वेगळा, त्यांनी केलं नाही केलं तो भाग वेगळा, पण आपण काय करू शकतो आणि हाऊ कॅन आय लिव्ह माय वे ऑफ लिव्हिंग बाय बिकमिंग अ व्हॅल्युएबल सिटीजन टू द पीपल अराउंड मी इज द नीड ऑफ द आवर. म्हणून मी असं म्हणेन, लेट अस स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वेअर वी आर सेल्फ अकाउंटेबल. पोलिसिंगची गरज नकोय. वी शुड बी सेल्फ रिस्पॉन्सिबल. दॅट विल मेक अस अ गुड सिटीजन फॉर द ग्रोथ कंट्री ऑफ भारत देश, इंडिया. फॅन्टॅस्टिक. आय थिंक ऑन दॅट नोट वी शुड एंड दिस डिस्कशन. सगळ्यांचे आभार, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.